आणि तिथून आम्ही राजपिपला इथून आम्ही प्रस्थान केलं. त्या दिवशी रात्रभर तिथे मुक्काम होता आणि माझ्या खोलीत योगायोगाने तेव्हा संदीप दादांच्या बहीण म्हणजे अक्का ज्यांना म्हणतात त्या होत्या आणि त्यांनी मला रात्रभर म्हणजे रात्रीचा बराचसा वेळ त्यांनी मठाची स्थापना कशी झाली, संदीप दादांना स्वामींचे काय काय अनुभव आले, म्हणजे सत्संगात ती रात्र गेली माझी, स्वामींच्याच चिंतनात ती रात्र गेली. दुसऱ्या दिवशी आम्ही तिथून निळकंठेश्वर धामला गेलो. तिथे खूप सुंदर म्हणजे अगदी काय चित्रमय चित्रपटाचा सेट असावा अशी सगळी मंदिरं आहेत, अतिशय नेत्रदीपक आणि खूपच सुंदर तऱ्हेतऱ्हेची मंदिरं आहेत. तिथे आज आमचं नर्मदा स्नान ठरलेलं होतं. निळकंठेश्वर धामला खूप मोठं नर्मदेचं पात्र आहे, खूप मोठं, म्हणजे समोरच्या गावाकडे नजर जाणार नाही इतकं मोठं पात्र आहे, पण पूर्ण कोरडं, कारण की धरण झालेलं असल्यामुळे आता तिथे पाण्याचा प्रवाह नव्हता, म्हणजे नुसतंच पात्र मोठं पण त्याच्यातून प्रवाह खूपच छोटा वाहत होता. खूप दूरवर चालत गेल्यावर नर्मदा स्नानासाठी जागा ठरवलेली होती, एका बाजूला पुरुषांनी एका बाजूला स्त्रियांनी. तिथे असे चपटे दगड गोटे होते की जिथे आम्हाला कपडे वगैरे ठेवता येतील. आणि थोडीशी मी पुढे गेले चालत की आता नर्मदा स्नान करायला आपल्याला जायचं. नर्मदेचं जे दर्शन मला तिथे झालं, पूर्ण पाण्यावर पिवळट काई पसरलेली, म्हणजे एखाद्या कारखान्याने गटारात घाण सोडावी केमिकलची, तसा जाड तपकिरी थर त्या पाण्यावर होता. पाणी एखाद्या डबक्यासारखं दिसत होतं. अतिशय मरतुकडा प्रवाह होता. सगळीकडे शेवाळ माजलेलं होतं आणि त्या तिथे किनारी खूप असे शुभ्र गोटे होते, घर्षणाने गोल गोल झालेले, जणू काय एखाद्या महाकाय पक्षांनी भरपूर अंडी दिलेली असावी तशा अंड्यांच्या आकाराचे गोटे तिथे होते. पण ते सगळे गोटे गुळगुळीत आणि नर्मदा मैयाचं मरतुकडं म्हणजे पाणी प्रवाह त्याच्यावरनं वाहून जाऊन सगळ्यावर शेवाळ धरलेलं, तपकिरी झालेलं आणि अगदी डबकं एखादं दिसावं इतकं ते पाणी दिसत होतं की म्हणजे ह्याच्यात पाय घालण्याची कल्पना सुद्धा मनात मनात शिसारी उभी करणारी होती की बापरे, ह्याच्यात पाय सुद्धा घालायचा तर नको. पण आता नर्मदा परिक्रमा करायला गेलोय आणि मगाशी हेमंत दादा म्हणाले तसं नर्मदा स्नान हा त्यातला उपचार आहे, तर नर्मदा स्नान तर केलंच पाहिजे. पण त्या गोट्यांवरून चालत चालत थोडीशी पुढे नर्मदा मैया जरा म्हणजे बसण्या एवढं किंवा स्नान करण्या एवढं पाणी होतं, पण त्याच्या आधी ते जे गोटे ओलांडून जायचं होतं, माझ्या अंगावर खरंच शहारा आला की ह्या इतक्या बुळबुळीत दगड गोट्यांवरून आणि घाणेरड्या शेवाळाने भरलेल्या गोट्यांवरून जाताना जर पाय घसरून मी धक्कन तोंडावर पडले, ती कल्पना सुद्धा मला करवत नव्हती. त्यामुळे अगदी मनातली नाराजी जाहीरपणे जाहीर करत, अगदी नाक वाकडं करून तोंड वाकडं करून नाक आक्रसत मी कशी बशी ते गोटे ओलांडून पुढे गेले. थोडस पुढे एक 4-5 फुटांवर पाणगवताचे असे झुपके दिसत होते, मोठे मोठे सुकलेले झुपके होते. त्या एका झुपक्यावर मी पाय ठेवला आणि तुम्हाला सांगते, एखादा राजाच्या महालात घातलेला गालिचा असावा तितकं मऊ स्पंजी ते पाणगवताचा झुपका होता. मी त्याच्यावर बसकण मारली आणि जे नाक आक्रसून मी त्या पाण्यात गेले होते त्याची जागा माझे आनंदाने डोळे विस्फारले गेले. वाव, काय मस्त वाटतंय. नर्मदा मैयानी जी गळामिठी मारली त्याच्यात ती शिसारी वगैरे तर सगळं निघूनच गेलं आणि नुसतं मनाला नाही, शरीराला नाही, तर मनाला सुद्धा नर्मदा स्नान घडलं. असं वाटलं की जणू नर्मदा मैया सांगत होती की बाह्य रूपावर बोलू नकोस, बाह्य वर्तनावर विश्वास ठेवून कोणाबद्दल आडाखे बांधू नकोस, अंतरंगात बघ, तिथे सगळी निर्मळताच आहे, पवित्रता आहे. खरोखर ते स्नान इतकं वेगळी अनुभूती देणारं होतं खरंच की नर्मदा मैया जी वर वर बघता असं वाटत होती की ह्याच्यात मरतुकडा प्रवाह आहे, काहीही नाही आहे, डबकं साचलेलं आहे, पण मैयामधलं डोळ्यांना न दिसणारं चैतन्य, अंतरंगात जाणवू शकण्याचं सामर्थ्य, जिवंतपणा त्या पाण्यामध्ये होता. आणि नर्मदा मैयाने जी गळामिठी घातली त्यांनी खरोखरच माझ्या अंतर्मनावरची कित्येक युगायुगांची पुट, मलिनता
ती दूर झाली असावी असं मला वाटतं. आणि मनाला नर्मदा स्नान घडल्याने मला खूप धन्य झाल्यासारखं वाटलं. या स्नानाच्या अनुभवानंतर कपडे बदलून आम्ही निळकंठ धामकडे जायला निघालो. तेव्हा खूप मोठा चढ होता, ऊन होतं डोक्यावर आणि वाट अशी होती की संपतच नव्हती. असं वाटलं पायी परिक्रमा करणारे कसे बाई चालत असतील. आपण तर एवढीच वाट चालताना आपली दमछाक झाली. खरंच धन्य आहे बाबा त्या परिक्रमावासियांचे असं म्हणायला. आणि एक 5-6 परिक्रमावासियांचा गट आमच्या समोर दत्त म्हणून उभा राहिला. अगदी धुवट कपडे, हातात स्टीलचा कमंडलू आणि चेहऱ्यावर अतिशय ममताळू निर्व्याज हसू. आपण आयुष्यभर कल्पना करत असतो की मीच करता आहे, सगळं माझ्यामुळेच होतं. पण जेव्हा आपण परिक्रमा करतो तेव्हा 2 वेळेला आपल्या पोटात अन्न पडेल ह्याची सुद्धा शाश्वती नसते, का पाण्याचा घोट तहानेने व्याकुळ झाल्यावर मिळणार ह्याची सुद्धा खात्री नसते, झोपायला आसरा कुठे मिळणार ह्याची खात्री नसते. जो अहंकार आपण मी म्हणून आयुष्यभर जपलेला असतो त्याला तिलांजली देत ओम भवती भिक्षांदेही करावं लागतं. आणि तर आपल्या पोटात तिची कृपा असेल तर अन्न पडतं. म्हणजे पूर्णपणे आपण त्या कृपेवर इतके अवलंबून असतो की इथे आपण खूप मारे अध्यात्मात किंवा प्रवचनांमध्ये ऐकत असतो की मीपणा सोडायला हवा, देवापुढे पूर्ण समर्पण करायला हवं, शरणागती स्वीकारायला हवी. पण ते काय आपल्याच्याने इथे होत नाही. नर्मदा परिक्रमेत ते आपसुकच होत असतं. आणि आपले जे चित्त, अहंकार, मन, स्मृती, तन मन या सगळ्यातच इतकं परिवर्तन पायी परिक्रमा करताना होत असतं की खरोखरच ते अंतर्बाह्य बदलून जात असतात की मैयाकडेच आपल्याला जायचं आहे. ती आपली काळजी घेणारी तीच आहे. फटका मारला तरी तिच्याच कुशीत पुन्हा शिरायचं आहे आणि ती पुन्हा तितक्याच प्रेमाने आपल्याला जवळ घेणार आहे. ही जी अनुभूती असते त्यामुळे ते खरे परिक्रमावासी जे होते माझ्या दृष्टीने, त्यांचं हसू इतकं निर्व्याज, इतकं निर्मळ, इतकं ममताळू होतं की मी मैयाचा लेकरू आहे हे त्यांच्या पूर्ण व्यक्तिमत्वातून दिसत होतं. आणि त्यांना ही जी काही मैयाची अनुभूती झाली असेल ती नुसती त्यांच्या दर्शनाने, जे म्हणतात की ह्या हृदयीचे त्या हृदयी घातले गेले, तशी त्यांची जी काही मनोवस्था होती ती आमच्यात सुद्धा परिवर्तित झाली म्हणा, आमच्यात सुद्धा प्रतिबिंबित झाली म्हणा. तिथून आम्ही निळकंठ धाम मंदिर समूह बघायला गेलो. तिथे कुठल्या देवाचं नाही हो मंदिर, तुम्ही नाव घ्याल त्या देवांचं मंदिर आहे. अशीच देवळांचा प्रकार फिरता फिरता मला शंकराचार्यांचं मंदिर दिसलं, ज्यांची नेहमीच गुरुपूजेत नित्योपासना मी करते. शंकराचार्य आणि त्यांचे 4 शिष्य यांचं ते मंदिर होतं. आणि गुरुपूजा उच्चारण करता करता मला त्यातले जे पद्मपाद आहेत त्यांच्या कथेची आठवण झाली. तुमच्यापैकी कित्येकांना ती कथा माहिती असेल. त्यांचं मूळ नाव सानंदन होतं आणि शंकराचार्यांचे जे 4 शिष्य होते ज्यांनी भारताच्या 4 कोपऱ्यांमध्ये पीठ स्थापन केली त्यापैकी ते होते. आणि हे जे सानंदन होते ते इतके गुरुभक्तीमध्ये लीन झालेले होते की गुरुविना त्यांना काही अस्तित्वच नव्हतं. एकदा असं म्हणतात की गंगेच्या पलीकडच्या तीरावरून शंकराचार्यांनी म्हणजे त्यांच्या स्वामींनी त्यांना हाक मारली आणि कसलाही विचार न करता सानंदन तो पाण्याचा प्रवाह ओलांडून सरळ चालायला लागले पाण्यावरून. आणि त्यांच्या पावलांना आधार देण्यासाठी त्यांच्या पायाखाली कमळं फुलत गेली. आणि या कमळं फुलण्याची जाणीव सुद्धा त्यांना नव्हती आणि ते सहज जमिनीवरनं चालत जावे तसे आपल्या गुरुपर्यंत जाऊन पोचले. आणि गुरूंनी त्यांना विचारलं, तुला कळलं का तू कसा आलास इथे पाण्यातून चालत? तेव्हा सानंदन म्हणाले की ज्या गुरुच्या स्मरणाने, ज्या गुरुच्या नुसत्या स्मरणाने सुद्धा हा अफाट भवसागर पार होतो, प्रत्यक्ष त्या गुरूंनी मला बोलवल्यावर मी आल्याशिवाय कसा राहू शकेल? आणि ह्या त्यांच्या भक्तीने त्यांना पद्मपाद असं नाव पडलं. म्हणजे ज्या कमळांवरून ते चालत गेले. आणि भक्तांमध्ये ते अतिशय आदर्श मानले जातात की गर्वाचा लवलेश नसलेले, स्वतःच्या मोठेपणाची किंचितही जाणीव नसलेले आणि एखाद्या फुलाचं जसं अस्तित्व असतं, अतिशय कोमल, प्रेमळ, सुगंधी, शुभ्र,
तसं त्यांचं अस्तित्व होतं, म्हणून त्यांना पद्मपाद असं नाव पडलं. तर असं ह्या निळकंठ धामचं दर्शन घेऊन आम्ही आमचा प्रवास पुढे चालू केला. रोज वेगवेगळी ठिकाणं आम्ही बघतच असायचो. प्रत्येक ठिकाणी काही मुक्काम नव्हता, कारण 20 दिवसात परिक्रमा पूर्ण करायची होती. आता माझ्या मनात प्रश्न होताच की अवधूत रूपात स्वामी म्हणालेत दर्शन देणारे, कधी, कुठल्या स्वरूपात? पण आतापर्यंत तरी काही तसं वाटलं नाही की स्वामी आलेच समोर म्हणून. त्या दिवशी आम्ही कुंभेश्वर इथे गेलो. कुंभेश्वर इथे आपण सर्वसाधारण मुंबईकर जे म्हणतो माझ्या मागे पनवती लागली, ती छोटी पनवती आणि मोठी पनवती अशी तिथे 2 मंदिरं आहेत कुंभेश्वरला. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांचे अतिशय परमभक्त श्री चंदूलालजी सोमण ह्यांचं तिथे त्या देवळाच्या बाजूलाच घर आहे. जसं मंदिरात दर्शन घेतलं तसं आम्ही चंदूलाल सोमणजींच्या पण घरात गेलो. तिथे बऱ्याच गोष्टी म्हणजे बऱ्याचशा मांडलेल्या होत्या मठासारख्या. खूप मोठ्या आकाराच्या खडावा होत्या ज्या स्वामी समर्थांनी त्यांना स्वतः दिलेल्या. त्याच्यानंतर श्रीयंत्र होतं, नवग्रहांच्या मूर्ती, अनेक गोष्टी होत्या. आणि कोडॅक कंपनीने श्री स्वामी समर्थांचं जे ओरिजिनल श्वेत धवल छायाचित्र काढलेलं ते सुद्धा तिथे लावलेलं होतं. आणि आदिमाया स्वरूपात स्वामी समर्थांचे जे फोटो असतात त्या रूपातले फोटो तिथे होते. आणि असं भिंतीकडून असं बघत जाता 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 एका फोटोवर माझी नजर पडली आणि माझा श्वास रोखला गेला. स्वामी मला जसे दिसले होते तसेच त्या फोटोत उभे होते. फक्त त्यांच्या मागे एक गाय होती आणि एक हात त्यांनी आशीर्वादासाठी उंचावलेला होता. ते बघून तर माझ्या हृदयाचा ठोका थांबला की अरे असेच आपल्याला स्वामी दिसलेले. पण दिल मांगे मोर ना, आपण खोडकरच असतो परत. मी मनात म्हटलं स्वामी अवधूत रूपात दर्शन दिन सांगितलेलं, फोटोत नाही. फोटोनी काय समाधान माझं होणार नाही. तिथे त्या चंदूलाल सोमणजींच्या घराच्या बाहेर एक वृद्ध मैया मटक्यामध्ये जल घेऊन बसली होती आणि सारखी आग्रह करत होती की तुम्ही हे जल घ्या. आता आपल्याला सगळीकडे पोट बिघडेल, काहीतरी होईल ह्याची भीती असते, त्यामुळे मागे पुढे करत होते. पण त्या मैयाने आग्रहाने अगदी ते हे जल तुम्ही घ्याच म्हणून माझ्या हातात तो पेला कोंबला. आणि अक्षरशः म्हणजे शहाळ्याचं पाणी कमी गोड असेल इतकं ते मधुर जल होतं. ते नर्मदा मैयाचं होतं का कसलं ते मला माहिती नाही, पण अतिशय मधुर चवीचं, म्हणजे ज्या पाण्याची आठवण इतकी वर्ष गेली तरी मला राहील असं सुंदर ते जल त्या मैयाने पाजलं. आणि मग तिथून आम्ही पुढे गेलो. आता आम्हाला रेवा संगम, मगाशी हेमंतदादा जे म्हणाले की विमलेश्वर जे म्हणाले ते, तर नर्मदा मैया कुठेच ओलांडायची नसते, पण तिचा समुद्राशी जिथे संगम होतो तो रेवा संगम टाळून म्हणजे तिच्या पलीकडून बोटीतनं आपल्याला मिठी तलाई नावाचं जे गाव आहे तिकडे जावं लागतं. पण आता या मिठी तलाईला जाण्यापूर्वी कठपोर नावाचं गाव आहे जिथून या सगळ्या बोटी सुटतात, म्हणजे नावा सुटतात. आता 10 वर्षात खूप बदललेलं असू शकेल. त्यावेळेला अशी स्थिती होती की तिथे राहायला कोणतीही जागा नाही. म्हणजे तिथे जाण्यापूर्वी संदीप दादांनी आम्हाला सांगितलं होतं की शक्यतो आम्ही चांगली सोय तुमची करतो, पण या वेळेला आम्हाला क्षमा करा. तिथे उतरायला कदाचित एखादी उघडी ओसरी असेल किंवा नसेल, टॉयलेट बाथरूमची सोय नसेल, आणि उघड्यावर आपल्याला ती रात्र काढायची आहे. बोट सुद्धा येईल कधी ह्याची खात्री नसते. समुद्राच्या भरती ओटीनुसार रात्री 2-2:30 वाजता सुद्धा बोट सुटू शकते. त्यामुळे त्या सगळ्या तयारीत राहा. बॅगा आपल्याला घेऊन जायच्या नाहीये. कमीत कमी सामान न्यायचं आहे. ते सामान पाठीवरनं न्यायचं आहे. ते घेऊन होडीत चढायचं आहे. होडीत चढण्यापूर्वी खूप दलदल किंवा चिखल असू शकतो आणि बोटीत कुठल्याही प्रातर्विधीची सोय नाही. आणि असं आपल्याला राहायचंय. तिथे खाण्यापिण्याची वगैरे कसलीच सोय नाही. आता दादांनी तर सांगितलं, पण एवढ्या अटी पाळायच्या म्हणजे उघड्यावर झोपायचं म्हणजे गरम कपडे घेणे आलं, भिजलो तर बदलायला कपडे घेणे आलं, तिथे दिवे नाहीत म्हटल्यावर टॉर्च घेणं आलं, काही झालं तर औषधं घेणं आलं. म्हणजे सामान कमी करायचं म्हटलं तरी काय, सामान मी करत आपलं वाढतच होतं आमच्याजवळ.
आणि बसने आम्ही त्या कटपोरकडे जातोय, आम्हाला थोडासा उशीर झाला होता. आणि त्या कटपोर गावात शिरली, जेमतेम बसची रुंदी तेवढाच तिथला रस्ता, आणि आमची 40 माणसं वाहून नेणारी एवढी भली मोठी लक्झरी बस. आणि संदीप दादा अस्वस्थ होत होते, कारण की जिथे आम्हाला जायचं होतं ती जागा अंधारात सापडेल की नाही ह्याची सुद्धा त्यांना खात्री नव्हती, कारण कटपोर म्हणजे नुसतं वाळवंटच होतं. अखेर एका ठिकाणी बसला टर्न घ्यायचा होता, तिथे नाला होता खूप मोठा, आणि दगडी भिंत त्या नाल्यावर अशी कडेला अर्धी भिंत बांधलेली होती. आता त्या अँगल मधनं एवढी बस वळवायची म्हणजे खरोखरच ती बस नाल्यात तरी जाणार, खड्ड्यात तरी जाणार, किंवा भिंतीला तरी धडकणार. पण खरोखर आपल्याला जे माहिती नसतं की कितीही संकटात आपण सापडलो तरी देवाचा धावा केल्यावर तो सुटका केल्याशिवाय आपली राहत नाही. आता इथे तर बोलून चालून सगळे मठातलेच होते, त्यामुळे स्वामी नामाचा जोरदार गजर आम्ही केला. त्याबरोबर नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर अशी आम्ही नर्मदा मैयाची भाकणी करून आमची बस एकदाची त्या गल्लीमध्ये कशी तरी वळली. संध्याकाळची वेळ झालेली, आणि एक आजोबा स्टीलचा कडीचा डबा झुलवत, तंग सुलवार आणि वरती अशी कच्ची लोकांसारखा असा जोडणेदार असा झगा घालून डबा हलवत चालत येत होते. पूर्वी डालडाचा डबा हलवत जसे जायचे लोक तसा. कारण आमच्यावरही तीच वेळ येणार होती, आणि रस्त्याच्या मधोमधूनच जाणं भाग होतं, कारण रस्त्याच्या कडेला जाण्यासारखी परिस्थितीच नव्हती, कारण तिथे कुठली सोयच नव्हती. आम्हाला सुद्धा तेच करावं लागणार होतं. आम्ही थोडेसे पुढे गेलो, अंधार अगदी पडायला आला, आणि एका क्षणी एकदम सिंगल दिव्यांची माळ उजळली, आणि संदीप दादा आणि सुलभावहिनींनी अगदी देवाला हात जोडले की ह्या वर्षी इथे सोय झालेली दिसतीये, वीज आलेली आहे. आणि जाऊन बघितलं तर एक छोटीशी जागा को होईना 40 लोकांना झोपण्या एवढी छप्पर असलेली जागा त्या वर्षी तिथे निर्माण झालेली होती. आणि जो काही आम्ही मैयाचा जय जयकार केलाय की उघड्यावर आता आपल्याला रात्र काढावी लागणार नाही, तरी सुद्धा तिथे गेल्यावर थंडी खूप होती, कारण त्याला दरवाजा नव्हता. आणि सगळेजण आपापली जागा शोधून, म्हणजे आता 40 स्त्री पुरुष ते सगळेजण उभे आडवे तिरपे अशी जागा करून आम्ही सगळेजण झोपलो. थंडी तर अतिशय मी म्हणत होती, त्यामुळे सगळ्यांनी डोक्यापासून पायापर्यंत नखशिखांत सगळं ओढून घेऊन सगळेजण झोपलेले. आता मी कशात गुंतलेले होते तोपर्यंत माहिती नाही, मला काही चांगली जागा मिळाली नव्हती. मला जागा उरलेली ती फक्त दरवाजाच्या समोरची, जे जिथे पाय पुसणं टाकतात तिथे मी झोपले होते. आता दरवाजातनं अगदी राजरोज थंडी येऊन मला बोचकारत होती, आणि कितीही अंगावर घेतलं, कितीही असं कुडकुडलं, काही केलं तरी ती थंडी काही केल्या कमी होत नव्हती. आणि जे बाहेर जाण्याची भीती वाटत होती, की म्हणजे आपल्याला इथे प्रातर्विधींना जायला लागू नये अशी इच्छा जी होती, ते मध्यरात्री काही केल्या मला राहावेच नाही. नेचर्स कॉल जायलाच पाहिजे बाहेर. मी आजूबाजूला बघितलं, कोणी जागं आहे का, कोणी माझ्या सोबतीला येऊ शकेल का, पण सगळेच पांघरून घेऊन निर्गुण निराकार झालेले. कोण कुठे झोपलंय काय कळतच नव्हतं. आता निद्रिस्त जरी असला, निद्रिस्त अवतरणात, तरी समूहामध्ये आपल्याला सुरक्षा असते, आणि बाहेर सगळंच अज्ञात होतं. एकटंच तिथे जायचं, पण आता काय करणार, जाणं तर भागच होतं. दरवाजातून मी बाहेर पडले आणि आभाळाकडे नजर गेली, तर हिऱ्यांचा खच पडावा तसं चांदणं पडलेलं होतं, आणि तिथे वाळवंटच असल्यामुळे मुक्त हस्तानी चांदण्याची उधळण झालेली होती. आणि मी अशी वर बघून चांदण्याकडे जातेय, तोच माझ्या पायाला जाडसर केसाळ स्पर्श झाला. मी दचकून बघितलं की काय आहे, तर एक एवढ्या थंडीला मात देण्यासाठी अतिशय जाडसर आणि केसाळ कुत्रा माझ्या पायाशी उभा होता. आणि त्यांनी माझी निशब्द सोबत केली. त्याला बिचाऱ्याला पायवर करायला कुठेही झुडूप सुद्धा नव्हतं, पण आम्ही दोघांनी आमचा कार्यभाग आटपला, आणि पुन्हा मला खोलीपर्यंत सोबत करून नंतर मी मात्र आत येऊन झोपले. नंतर कुत्रा कुठे गेला मी काही बघायला गेले. आता ते करून आल्यावर इतकी थंडी वाजायला लागली की कुडकुड कुडकुड कुड म्हणजे दातच वाजायला लागले. मग विश्वाताई देशमुख तिथेच बहुतेक झोपलेली होती. तिने तिची अलगद शालही माझ्या अंगावर घातली आणि असं अलगद मला पोटाशी ओढून धरलं.
आणि त्या मायेच्या ह्याच्यात मला कधी झोप लागली ते कळलं नाही. त्या वर्षी आमचं भाग्य खरंच थोर होतं, कारण 2-2:30 वाजता जी बोट सुटायची ते कळलं होतं की 5-5:30 सुटणार आहे, म्हणजे थोडं तरी जरा काहीतरी उठण्यासारखी वेळ होती. आम्ही उठलो, तिथे बाहेर जाण्याची तर काही हिंमतच झाली नाही. त्यामुळे अशा वेळी पोट पण आपल्याला साथ देतं की ती भावनाच निर्माण होत नाही. तसेच आम्ही चालायला सुरुवात केली. अफाट वाळवंट पसरलेलं होतं आणि ज्याचा ज्याचा जसा चालण्याचा स्पीड त्याप्रमाणे गट आपोआपच पडत गेले, जसे सगळेजण एकत्र निघाले होते तरी. एक कोणीतरी परिक्रमावासियांचा गट दिसला, कोणी त्यांच्या मागे गेले. एक सायकलवाला, दूधवाला होता का काय माहिती नाही, एक सायकलवाला सायकल मारत गेला, काही जण त्याच्या मागे गेले. अशी आमची सगळी पांगापांग झाली आणि नंतर कोणच कोणाला दिसेना. आणि ते वाळवंट अगदी राखाडी मातीने भरलेलं आणि अधूनमधून लांबून हाळ्या ऐकू येत होत्या, नर्मदे हर नर्मदे हर. पण आता ते दुसरे कोणते परिक्रमावासी आहेत ज्यांना दुसरीचकडे कुठे जायचंय, ते आहेत का आमच्या गटातले आहेत, काहीच कळायला मार्ग नव्हता. मोबाईलला रेंज नव्हती. त्या वाळवंटात आता आपण हरवलो नाही. पण हा अनुभव आपल्याला फक्त वाळवंटात आणि एकदाच येतो का हो? जीवनाच्या वाळवंटातही आपण हरवलेलोच असतो, नाही का? प्रलोभनाच्या टाळ्या वाजत असतात आणि आपण त्या त्या दिशेने जात असतो. कोणीतरी वाटाड्या लागतो, जो हे जीवनाचं वाळवंट आपल्याला हात धरून पार करेल. आपण सगळेजण भाग्यवान आहात की असे सद्गुरू आपल्याला लाभलेले आहेत. असं करता करता एकच परवलीचा शब्द होता, काय तुम्हालाही माहिती आहे, करा बघू गजर. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. असा आम्ही गजर केला आणि कुठूनशी माहित नाही मोबाईलला रेंज आली आणि एकदाचे आम्ही योग्य वाटेला लागलो. या वर्षीचं भाग्य म्हणजे तिथे जेटी बांधलेली होती, म्हणजे आता आम्हाला दलदलीतनं होडीत जाण्याची गरज नव्हती. एकमेकांकडे बघितलं तर हसूच येत होतं, म्हणजे कोण अतिरेकी चालेत असं वाटत होतं. इतकं सगळ्यांनी पॅक केलेलं होतं की फक्त डोळेच उघडे होते, नाक सुद्धा झाकून घेतलेलं होतं. आणि दुसऱ्याकडे बघून हसू येत होतं आणि हौशीने फोटो काढून आपल्याला दाखवला की कळत होतं आपण त्याहूनही भयंकर दिसतोय. अशा अवस्थेत आम्ही सगळे बोटीची वाट बघतोय. आपण ट्रेनच्या सुद्धा स्टेशनवर कोणाला सोडायला गेलं की आधी आपण खूप मिठ्या वगैरे मारतो, अरे पुन्हा कधी भेटशील, पत्र कधी पाठवशील. आणि ट्रेन यायला उशीर झाला की मग कळतच नाही की आता काय बोलायचं, सगळं बोलून झालेलं असतं. तशीच आमची अवस्था झाली की आता अगदी जोशात तयार तर झालेलो की आता होडीत बसायचंय, पण काही केल्या होडीच येत नव्हती. आता करायचं ते सगळं करून झालं, कोणी येरझाऱ्या मारल्या, काय केल्या. बरं, खाण्यापिण्याची काय सोय नाही, कारण तिथे कुठे जाण्याची सोय नाही बोटीमध्ये. आणि अशा वेळेला नेहमीच वाटतं की बोटीत बसायच्या आधी शेवटचं एकदा जाऊन यायला हवं होतं. ते कितीही ती गेलो तरी ती काही भावना आपली जात नाही. अखेर एकदाची दुरून एक ऑरेंज बोट येताना दिसली आणि आम्ही नर्मदे हरचा जय जयकार केला. आता ती बोट जरी दिसत असली आणि दलदल जरी नव्हती तरी त्या बोटीत सगळ्यांना वजनाचा समतोल ठेवून बसावं लागतं. त्यामुळे ते नावाडी सांगतात, तुम्ही इथे बसा, तुम्ही तिथे बसा. आणि पायी परिक्रमा करणारे असले तर त्यांच्या पायात काही चपला नसतात. एकंदरीतच तिथे मस्त चिखलाची राड त्या होडीत पण झालेली असते आणि त्याच्यातच आपल्याला बसावं लागतं. तर त्यात आम्ही जाऊन बसलो. होडी सुरू झाली. अफाट दर्या आणि त्या दर्यामध्ये आमची एवढीशी चिमुकली ती होडी आणि 5-6 तास अंतर काटायचं होतं. हळूहळू सूर्योदय झाला. सूर्योदयाबरोबर खूप थंडी वाढली, पण दृश्य खूप अवर्णनीय होतं. त्याच्यात सूर्याचं प्रतिबिंब पडत होतं आणि आम्ही सगळे एकमेकांचे फोटो काढण्यात रमून गेलो. सुरुवातीला छान वाटलं, नंतर पुढे काय करायचं, 5-6 तास काढायचे होते. भजनं म्हणून झाली, सगळं काही करून झालं, पण तो प्रवास काही केल्या संपत नव्हता. आणि अशा वेळेला मग जेव्हा आपलं सहप्रवाशांशी बोलणं खुंटतं, बाहेर बघायचं आपण थांबतो, तेव्हा आपण आपल्या आत बघायला सुरुवात करतो. तसाच एकांत तिथे मिळाला आणि समुद्राकडे बघता बघता असं वाटायला लागलं की आपल्याला माहितीही नसलेले किती जीवजंतू ह्या समुद्राच्या पोटात नांदतायत आणि त्या सगळ्यांच्या भरण पोषणाची काळजी तो परमेश्वर घेतो आहे. आपल्याला माहिती सुद्धा नाहीये त्यांचं अस्तित्व. आपण मात्र म्हणत असतो की मी 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 आणि मीच सगळं केलं. आणि काही वेळा याच्या उलटही आपण करत असतो की
आपण स्वतःला इतकं क्षुद्र समजत असतो की आपल्या जीवनाची काही कदरच आपल्याला नसते, नाही का? रस्त्याच्या फटीमध्ये 2 फरशांच्या मध्ये सुद्धा एवढीशी माती असते, त्याच्यामध्ये काहीतरी हिरवं रुजून येतं आणि उगवतं. त्याच्या सुद्धा जीवनाला काहीतरी प्रयोजन असतं. तर आपल्याला मनुष्य देह मिळाला तर त्याचं काहीच प्रयोजन नसेल का? पण त्या प्रयोजन काय आहे ह्याचं चिंतन करण्याचे कष्ट आपण घेत नाही, त्याला आपण बगल देतो आणि आपण डोळे मिटून प्रवास आपला चालू असतो. पण समुद्राच्या या अफाट दर्शनाने मात्र मनात असं खूप काही जागं झालं आणि खरंच असं वाटलं की या विश्वाच्या अफाट पसाऱ्यात कसपटा एवढं सुद्धा आपलं अस्तित्व नाहीये. काय आहे, एका क्षणात त्या बोटीला जलसमाधी मिळू शकते, तर स्नेहा नावाची कोण होती या पृथ्वी तलावर याची काही खूणगाठ सुद्धा तिथे राहणार नाही. पण इतकं असूनही कसपटासारख्या स्नेहाची सुद्धा काळजी घेणं परमेश्वर सोडत नाही. तो प्रत्येक क्षणी तिच्या बरोबर असतो, त्याने तिचा हात धरलेला असतो, त्याने तिला कडेवर घेतलेलं असतं आणि आपण लेबल लावत असतो की हे माझ्या जीवनात चांगलं घडलं, हे माझ्या जीवनात वाईट घडलं. पण सगळ्या परिस्थितीमध्ये त्याने आपल्याला उचलून घेतलेलं असतं आणि हा अनुभव आपल्याला परिक्रमा करताना येत असतो, की पायी परिक्रमा असू दे किंवा बसनी परिक्रमा असू दे. अशा तऱ्हेने आम्ही तो प्रवास आमचा चालू होता आणि बघता बघता समोर किनारा दिसायला लागला मिठी तलाईचा. आता किनारा तर दिसला, पण बोट काय किनाऱ्यावर जाणार नव्हती. बोट बरीच आधी पाण्यात उभी राहिली आणि तिथून आम्हाला पाण्यात उड्या मारून काठावर जायचं होतं. आता बोटीचा आकार कसा असतो, खाली निमुळता आणि वर रुंद. त्याच्या कडेला त्यांनी रबराचे टायर्स लावलेले होते. आता मोठ्या रुंद पृष्ठभागावरून पाय घालायचा त्या टायरमध्ये आणि दुसरा पाय खाली अशा ठिकाणी की जिथे काही तळच नाही, म्हणजे समुद्राची किती खोली आहे आपल्याला माहिती नाही, आपला पाय तेवढा ताणला जाणार आहे का हेही माहिती नाही. अशा ह्याच्यात कसरत करत, बरं तिरपी फळी टाकायचा प्रयत्न केला पण तिथे कुठे जमिनीचा आधार नसल्यामुळे फळी टाकू शकत नाही. अशा तऱ्हेने कसरत करत करत आम्ही तिथे उतरलो आणि पाण्यातून चालत पुढे गेलो. पण आमच्या बरोबर जो परिक्रमा वासिनी होत्या 5-6 जणी, त्यांचा गट पुढे गेला आमच्या. त्या पहिल्या उतरल्या आणि पुढे गेल्या आणि ते बघितल्यावर अंगावर अक्षरशः काटा आला, कारण की त्यांनी पाय टाकला तिथे किनाऱ्यावर, तो मांडी एवढा बसकन खाली मातीत, पुन्हा तेवढाच पाय उचलायचा आणि पुन्हा मांडी एवढ्या चिखलात घालायचा आणि अशा तऱ्हेने धडपडत त्या चाललेल्या होत्या. माझी तर हिंमतच होईना की काय कसं दिव्य आपण करायचं. सगळे हळूहळू ज्याला जमेल तसं तसं जात होते. आमच्या बरोबर ओंकार होता, तो तरुण रक्त असल्यामुळे म्हणतात ना काहीतरी शक्कल लढवायच्या मागे होता. तो थोडा पुढे चालत गेला आणि तो बघत होता कुठून आपल्याला हे ओलांडता येईल का. काही ठिकाणी अशी त्या दलदलीत पायवाट केल्यासारखी, किंवा जसं बघा खूप पाणी साठलेलं असलं की दगड टाकलेले असतात, तसे दगड गोटे होते तिथे, पायवाट केलेली होती. पण त्या दगडगोट्यांवर पण इतकं शेवाळ होतं, इतके तपकिरी हिरवे ते झालेले होते की ह्याच्यावर पाय टाकायचा म्हणजे झालंच, म्हणजे कपाळ मोक्षच. आता कसं जायचं मला तर काही कळतच नव्हतं, म्हणजे ह्याच्यावर. शेवटी असं करता करता एक क्षण आला की आता ती ओलांडणं अपरिहार्य झालं दलदल, आणि नर्मदे हर असा गजर करून पाऊल मी त्या चिखलात त्या दलदलीत टाकलं आणि काय अनुभव आला असेल. एखादा स्विस चॉकलेटचा क्रीम केक असावा तसा मऊ मऊ चिखलामध्ये पाय गेला, असं पायाच्या बोटाच्या फटीतून तो चिखल वर आला. लहानपणी आई जेव्हा लोणी काढायची तेव्हा त्याच्यात हात असे बुचकळत राहावेसे वाटायचे, पण आई तसं करू नाही द्यायची. इथे नर्मदा मैयाने ते मनसोक्त करू दिलं. जसं काही त्या आयसिंग केलेल्या केक वरनच चालत होतो, इतका सुंदर तो स्पर्श आणि इतका सुंदर तो अनुभव. म्हणजे इंग्रजीत म्हणतात एखादी गोष्ट जेव्हा खूप सहजतेने होते तेव्हा त्याला इट्स लाईक अ केक वॉक असं वाक्प्रचार आहे. त्या अर्थाने सुद्धा आणि शब्दार्थाने सुद्धा केक वरून चालत गेल्यासारखाच तो अनुभव होता. आणि मैयाने तो असा सुंदर चॉकलेट केक वरनं चालण्याचा, ज्याची खूप भीती वाटत होती, त्याच्या अगदी विपरीत अनुभव मैयाने तिथे पण दिला. त्याच्यानंतर आम्ही मिठी तलाईला गेलो आणि मग तिकडे सगळं पाण्याने स्नान वगैरे केलं, विहिरीच्या पाण्याने स्नान केलं आणि त्याच्यानंतर आम्ही
पुढे गेलो. मिठी तलाईवरनं आमचा त्या दिवशी नारेश्वरला मुक्काम होता आणि आमचा प्रवास तिकडे सुरू झाला नारेश्वरला. सगळ्यांना ऐकण्यात इंटरेस्ट वाटतोय का की कंटाळा आला? आम्ही नारेश्वरला गेलो आणि मी नारेश्वरला त्याआधी कधी गेलेले नव्हते. मात्र माझा दुसरा मुलगा जन्मायच्या वेळी माझी शारीरिक परिस्थिती, सगळीच परिस्थिती खूप बिकट होती. तेव्हा अशाच कुठल्या तरी भक्तांनी मला दत्त बावनी आणून दिली होती आणि म्हणाले होते की तू याचा रोज एक पाठ करत जा, म्हणजे तुझी संकट दूर होतील. आणि खरोखरच माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली वगैरे सगळं. म्हणजे दत्त बावनीचा कुठेतरी जीवनात माझ्या होता अनुभव. तेच नारेश्वर आम्ही तिथे गेलो, त्यामुळे अर्थातच मला आनंद झाला की ज्यांचं स्तोत्र मी रोज म्हणत होते त्या स्वामींच्या आश्रमात आम्ही गेलो. आता आम्ही खूप रमत गमत गेलो, वाटेत उसाचा रस प्यायला, त्यामुळे संध्याकाळ झाली होती. आणि आश्रमात बाकी काही बघायच्या आधी आम्ही डायरेक्ट त्या समाधी मंदिरात गेलो. तर तिथे आरती चालू होती. आरती गुजरातीमध्ये चालू होती आणि दोन्ही बाजूला असे स्त्री पुरुष वेगळ्या रांगा करून बसलेले होते. आरती गुजरातीत चालू होती, पुस्तकं पण गुजरातीत होती, त्यामुळे म्हणायची इच्छा असूनही आरती काही म्हणता येत नव्हती. त्यामुळे नुसतंच डोळे मिटून घेतले आणि थोडा वेळ बसले. त्याच्यानंतर मी डोळे उघडले आणि समोर बघितलं तर समोरच्या रांगेत माझं लक्ष गेलं. तर एक छोटासा 5-6 वर्षाचा मुलगा समोरच्या रांगेत बसलेला होता. मला बघितल्याबरोबर त्यांनी अतिशय नम्रतेने मला खाली वाकून असा नमस्कार केला. मला खूपच नवल वाटलं की का नमस्कार या मुलाने कसा काय. मी पण त्याला तितक्याच नम्रतेने नमस्कार केला आणि मला खूपच वेगळं वाटलं की हा 5-6 वर्षाचा मुलगा म्हणजे कसा काय हा नमस्कार करतोय. मी असंच त्याला खुणेनी बोलवलं की माझ्याजवळ ये. तो अजिबात आढेवेढे न घेता आला तो थेट माझ्या मांडीवरच बसला. मांडीवर बसला इतकंच नाही, त्यांनी माझ्या गळ्यात हात टाकला, माझ्या केसांवरून हात फिरवायला सुरुवात केली, गालांवरून हात फिरवायला सुरुवात केली आणि मला म्हणाला, मैं तुम्हारे घर आऊंगा. मला कळे ना की हे काय चाललंय. मी म्हटलं की आपका नाम क्या है. त्यांनी मला माझं नाव विचारलं. मी म्हटलं स्नेहा. तर म्हणा मेरा नाम देव है, DEV असं स्पेलिंग पण त्याने मला सांगितलं. अरे वा. आणि तो माझ्या मांडीवर बसून राहिला आणि केसांवरून हात फिरवतोय आणि एकच वाक्य, मी तुझ्या घरी, मैं तुम्हारे घर आऊं. मला तर आता असं वाटलं की काय आता हेच हेच मला दर्शन. तेवढ्यात आरती संपली आणि प्रसाद वाटत होते, फळांचे तुकडे वाटत होते. मी म्हटलं आता छोटा मूल आहे, फळ खाईल. तो म्हणाला ये नहीं चाहिए. म्हटलं फिर क्या चाहिए आपको. म्हणे मुझे पेढे चाहिए. आता पेढे काय माझ्याजवळ नव्हते आणि बाहेर दुकानं आता एवढ्या उशिरा उघडी असतील असंही मला वाटलं नाही. पण मला मनोमन वाटायला लागलं की हेच स्वामी असावेत, कारण पेढे ही दत्त महाराजांची खूण आपल्याला वाटते. आणि अगदी छोटंसं बाळ असेल तर आपण समजू शकतो की ते सहजगत्या आपल्याकडे येईल. 5-6 वर्षाची मुलं संकोची असतात, भिडस्त असतात, असं कोणाच्याही मांडीवर जाऊन कोणी बसणार नाही. त्यामुळे मला ती खूपच विलक्षण गोष्ट वाटली. थोड्या अंतरावर त्याची आई आणि आत्या बसलेली होती. मी तिथे गेले आणि त्यांना म्हटलं की हा सगळ्यांशी असाच वागतो का हो म्हटलं. तर त्या म्हणाल्या हाँ वो देव तो बचपन से ही बड़ा देव भक्त है और हम लोग गुजराती है, हम आनंद में रहते हैं और हम सब गुजराती में बात करते हैं, लेकिन देव ने जब से बात करना चालू किया वो हिंदी में ही हमेशा बात करता है. तर मी त्यांना म्हटलं की स्वामींनी दर्शन दिलं असं मला वाटतंय आणि हा पेढे मागतोय, पण माझ्याकडे पेढे नाहीये. तर त्याच्या आई जवळ पेढे होते. ती म्हणाली अच्छा ये लीजिए आप, ये खिलाइए उसको. तर ते पेढे पुढे केल्यावर देव म्हणाला मुझे ये नहीं दुसरे पेढे चाहिए. आता दुसरे पेढे तर काय माझ्याजवळ नव्हते. मी गुरुदक्षिणा त्याला दिली आणि मी त्याला साष्टांग नमस्कार केला. ते एवढंसं छोटं मूल पण जराही तो बावचळला नाही, दचकला नाही आणि तो उभा होता तिकडे. आणि त्याची आई मला म्हणाली की आज जब हम निकल रहे थे तब देव बोला आज मुझे दर्शन देने जाना है, दर्शन देने जाना है. आणि देवने मला असं दर्शन दिलं. मी खूपच भारावून गेले होते की
काय हा विलक्षणच अनुभव होता. माझ्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहत होत्या. आणि आरती संपली त्यानंतर अर्थातच आम्ही एकमेकांना काही ओळखत नव्हतो, त्यांना कुठे जायचं होतं. मी रंगावधूत स्वामींच्या तसबिरीपाशी जाऊन उभी राहिले आणि दत्तबाबांनी म्हणायला लागले. आणि बाहेर पडले तो कुठूनसा परत देव धावत आला आणि माझ्या कडेवर चढून बसला आणि पुन्हा पुन्हा एकच सांगत होता की मैं तुम्हारे घर आऊंगा. मला खूप खूप म्हणजे खूप अवर्णनीय आनंद झाला. त्याच्यानंतर आम्ही रंगाशीष भवन म्हणून तिथे जिथे आम्ही उतरलो होतो तिथे गेलो. सगळेजण नर्मदा आरती करण्याच्या गडबडीत होते. मला मात्र सगळीकडे देवच दिसत होता आणि असं वाटत होतं कुठल्याही दरवाज्यातनं धावत येईल आणि हा पुन्हा मला मिठी मारेल. म्हणजे काय, जगात एकमेकांच्या अस्तित्वाची कल्पनाही नसलेले आम्ही दोघे जण. कुठे आनंदला राहणारा देव, कुठे मी नाला सोपाऱ्याला राहणारी स्नेहा. तो किती छोटा, मी किती वयाने मोठी. भाषा सुद्धा आमची एक नाही, काही नाही. आणि काहीही देणं देणं नसताना, काहीही उद्देश नसताना, अपेक्षा नसताना, हेतू नसताना इतकं निर्हेतुकपणे त्यांनी माझ्यावर प्रेम करावं आणि माझ्या गालांवर हात फिरवावे, केसांवर हात फिरवावे. असं वाटलं की तोपर्यंत जी काही दुःख माझ्या मनात साठून राहिलेली होती आणि गोठून राहिलेली होती ती सगळी देवच्या स्पर्शाने वाहून गेली. आणि असा अनुभव माझ्यासारख्या सुद्धा आयुष्यात येऊ शकतो ही जाणीव माझ्यासाठी खूप खूप सुंदर होती. आणि असं वाटलं की त्याच्या दर्शनाने आपण खूप काहीतरी आतमध्ये खूप बदललंय असं वाटायला लागलं. आणि देवच्या त्या मिठीतून मी काही केल्या माझं मन बाहेरच येत नव्हतं. तेव्हा मला असं वाटलं की देव जर अशा स्वरूपात आपल्याला भेटला तर सगळे साधू संत जे कानी कपाळी ओढून सांगत असतात की स्मरण करा, नामस्मरण करा, ते मुद्दामून ओढून ताणून करायची गरजच पडणार नाही. ती अनुभूती आपल्याला आली की आपोआपच आपण त्याच्यातच रंगून जातो. प्रत्येक क्षण आपण त्यातच राहतो. दुसरा कोणता विचारच आपल्या मनात येत नाही. मी या आवर्तात असताना आमच्या गटामध्ये मात्र एका तरुणाची चर्चा चालू होती. त्याचं नाव होतं राहुल पेंढारकर. तो कॉर्पोरेट कंपनीत अतिशय मोठ्या हुद्द्यावर होता, मल्टीनॅशनल कंपनीत. आणि डोंबिवलीला त्याचे अण्णा लिमये म्हणून जे सद्गुरू होते त्यांच्या आज्ञेवरून एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी सोडून तो परिक्रमा पायी करत होता. आणि योगायोगाने तोही तिथेच उतरला होता आणि त्याचं अनुभव कथन ऐकण्याची संधी आम्हाला मिळाली. तेव्हा राहुल असं म्हणाला की तुम्ही असं समजू नका की मी पायी परिक्रमा करतोय म्हणजे मी श्रेष्ठ आणि तुम्ही बसनी करताय म्हणून कनिष्ठ. असं नाहीये. मैया ठरवत असते की कोणी कशी परिक्रमा करायची. आणि खरंच आज ते मला पटतंय की माझा जो सुखलोलूप स्वभाव, चालण्याचा कंटाळा, पण मैयाने कुठेही मला 5 पावलं चालायला न लावताही माझी परिक्रमा अतिशय आरामात करून घेतली. खडतर मधला क सुद्धा वाट्याला येऊ न देता. त्या राहुल पेंढारकरनी जेव्हा त्याचे अनुभव सांगितले नर्मदा परिक्रमेचे, तेव्हा तो म्हणाला की परिक्रमा करत असताना मी चालत होतो आणि असे डोंगर दऱ्या ओलांडत जात असताना एकदा खूप मी तहानेने व्याकुळ झालो आणि कुठेच पाणी नव्हतं, जवळचं पाणी संपलेलं. आणि अशा ह्याच्यात डोंगर माथ्यावर एक बाई पाण्याचा मोठा हंडा घेऊन बसलेली होती. तिने त्याला यथेच्छ पाणी दिलं आणि त्यांनी तिला विचारलं की पैसे काही देऊ केले, तेव्हा ते तिने घेतले नाही. आणि तो म्हणाला मैया आप किधर से आई? तेव्हा ती म्हणाली की तुम्हें पाणी देने के लिए ही तो आई हूं. असा त्यांनी अनुभव सांगितल्यावर खरोखर वाटलं की नर्मदा मैयाने साक्षात त्याला दर्शन दिलं. आणि आपलं तर एवढं भाग्य नाही, पण निदान ज्याला नर्मदा मैयाने दर्शन दिलंय त्याचं दर्शन आपल्याला झालं तरी खूप मोठी गोष्ट झाली. त्यामुळे तो दिवस खूपच माझ्यासाठी अविस्मरणीय होता की सकाळी तो केक वॉक, त्याच्यानंतर देवचं दर्शन आणि नंतर राहुल पेंढारकरची भेट, असा तो देव अतिशय अविस्मरणीय होता. परिक्रमा केल्यावर अनेकदा लोक तुम्हाला आल्यावर विचारतात तुम्हाला अश्वत्थामा दिसला का हो? तर मला अश्वत्थामा दिसला नाही किंवा कोणी जटाजूट वाढवलेले भस्मांकित सिद्ध पुरुष भेटले नाही. तुमच्या माझ्यासारखीच दिसणारी ही काही माणसं परिक्रमेत मला भेटली आणि त्यांच्या असाधारणपणाची जी छाप त्यांनी माझ्या मनावर सोडली, ते दर्शन मला अश्वत्थाम्याच्या दर्शना इतकंच पवित्र वाटलं. नर्मदे हर. आता इथे देवचं दर्शन झालं
आणि मनात सतत देवचाच ध्यास लागलेला होता. तरी सुद्धा देवच्या आईचा फक्त मोबाईल नंबर मी घेतलेला होता. नंतर त्यांच्या माझ्या वाटा या वेगळ्या होत्या. दुसऱ्या दिवशी आम्ही नारेश्वरला स्नान करायला गेलो. सकाळी परिक्रमा चालू होती. नारेश्वरचा किनारा म्हणजे गिरगाव चौपाटी डोळ्यासमोर आणा. ठिकठिकाणी चहाचे ठेले, खाण्यापिण्याच्या हातगाड्या आणि नर्मदा किनाऱ्यावर सगळीकडे लोकांनी चहा पिऊन फेकलेले कागदाचे कप, देवीला वाहिलेल्या जरीच्या लाल पट्ट्या, निर्माल्य सुकलेलं, काय खाण्यापिण्याच्या टाकलेल्या प्लेट्स, ह्या सगळ्याचा कचरा असा त्या नर्मदेच्या लाटांबरोबर ये जा करत होत्या. पुन्हा पाण्यावर अशी पिवळट तपकिरी काई, अतिशय मानवानीच घाण केलेलं पण अतिशय घाणेरडं दिसणारं पाणी आणि याच्यात पाय सुद्धा टाकू नये असं वाटणारं पाणी. आणि पुन्हा 4-5 फूट पुढे गेल्यावर जेव्हा मी पाण्यात बसकण मारली तेव्हा पुन्हा निळकंठेश्वर धामचीच पुनरावृत्ती झाली की जेव्हा जेव्हा नर्मदा मैया गळामिठी घालायची तेव्हा असं वाटायचं की नाही, ही मलिनता जी आहे ती सगळी परिघावरची आहे, ही खरी नाही. आणि मग मला विचार केल्यावर असं वाटायला लागलं की नदी आणि स्त्री ह्यांच्यात खूप साम्य आहे. दोघंही ममताळूपणे आपल्या जवळच्यांचं पालन पोषण करतात, प्रसंगी विध्वंसक होतात, उग्र रूप धारण करतात, कधी कधी परिघाशी मलिन पण वाटतात, पण अंतरंगात सर्व निर्मळच आहे, पवित्र आहे. हे नर्मदा स्नान मनाला सतत नर्मदेच्या स्नानाबरोबर मनालाही घडत होतं. नारेश्वरला आम्ही नर्मदा स्नान करून पुढे प्रस्थान केलं आणि आपल्या सर्वांचे पूज्य परमप्रिय परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती यांनी नर्मदा तीरी जिथे विश्राम घेतलेला आहे त्या गरुडेश्वर इथे आमचं आगमन झालं. गरुडेश्वरला आम्ही पोचलो, महाराजांचं दर्शन घेतलं. संध्याकाळची वेळ होती. इथे घाट खूप उंच आहे आणि खाली तळामध्ये नर्मदा वाहत असते. तिच्या नर्मदा तीरी जाण्यासाठी खूप मोठ्या मोठ्या दगडी पायऱ्या बांधलेल्या आहेत आणि त्याच्या कडेला मोठे दगडी ओटे केलेले आहेत, माणूस टेकून बसावा इतके मोठे मोठे. म्हणजे उतरून जाताना सुद्धा दमछाक होतेच, चढून येताना तर विचारायलाच नको. तर गरुडेश्वरला त्या पायऱ्या उतरून एका पायरीच्या काठावर एका पायरीला टेकून अशी मी बसले. सायंकाळचं दृश्य होतं. नर्मदा तीरावरचे सगळेच सूर्योदय आणि सूर्यास्त अतिशय विलोभनीय, म्हणजे आपण वर्णन त्याच त्याच शब्दात फक्त करू शकतो, पण प्रत्येक क्षणाची शोभा अतिशय निराळी, शब्दात न सांगता येण्यासारखी. गरुडेश्वर इथली सुद्धा सायंकाळ अतिशय प्रसन्न होती. आभाळात सगळीकडे निळा रंग पसरलेला होता आणि त्याच्यावर गुलालाची उधळण केल्यासारखा गुलाबी रंग मावळतीचा त्या निळ्या आभाळावर पसरलेला होता. त्या निळ्या आभाळाच्या पार्श्वभूमीवर काळे आणि पांढरे बगळे अधूनमधून रांगा करून उडत जात होते. तेव्हा काळे बगळे सुद्धा असे तीट लावल्यासारखे सुंदर दिसत होते, जणू काय आभाळाची कोणी दृष्ट काढतंय. आणि पांढरे बगळे सुद्धा जेव्हा जात होते तेव्हा एखादी तेजाची शलाका जणू काही पुढे जात आहे असे ते शुभ्र बगळे सुंदर चमकदार दिसत होते तिथे. आणि तिथे असं बघता बघता काय झालं मला माहित नाही, हळूहळू मला जाणवायला लागलं की माझा श्वास आतबाहेर वारी करतोय. सगळ्याच गोष्टींचं भान नाहीसं झालं, विचार नाहीसे झाले आणि फक्त मी बघते आहे समोर. अंधाराची वेळ झालेली आणि कोणीतरी दीपदान केलेले दिवे त्या प्रवाहावर शांत तरंगत पुढे जात होते. आणि त्या अवस्थेत असं वाटलं की आपल्या सुद्धा अंतरंगात कोणीतरी एक दीप पेटवलेला आहे आणि हलक्या हाताने आपल्याला जीवनाच्या प्रवाहात कोणीतरी सोडून दिलेला आहे आणि त्या प्रवाहाबरोबर आपल्याला वाहत जायचं आहे. काहीच करायचं नाही, निशंक चालायचं आहे, फक्त तो प्रवाह जसा नेईल तसा. आणि त्या ज्योतीमुळे, त्या तेजामुळे ते बघून जर कोणाला शांत वाटलं, पवित्र वाटलं, तर त्याचं सुद्धा करते पण आपल्याकडे नाही. आपण फक्त ते तेज घेऊन पुढे चालायचंय. असे अनुभव मनात उमटत होते आणि टणकन कुठेतरी देवळातली घंटा वाजली आणि भावसमाधी मोडली. त्या दिवशी वरच्या मंदिरामध्ये
मला वाटतं बडोद्याहून श्रीराम गद्रे गुरुजी आलेले होते. अतिशय सुंदर, म्हणजे स्वर्गीय गायन जर काय असेल गंधर्वांचं, आपण तर ऐकलेलं नाही, पण खरोखर मंत्रमुग्ध करून टाकणारं गायन त्यांनी केलं. म्हणजे डोळ्यातून पाणी आणण्याचं सामर्थ्य त्यांच्या गायनात होतं. तितकीच त्यांची अध्यात्मातली खोली सुद्धा म्हणजे थक्क करून टाकणारी होती. त्यांचा सहवास आम्हाला गरुडेश्वर सारख्या ठिकाणी लाभला, त्यांच्या सत्संगती मिळाली. डॉक्टर प्रदीप पाठकांनी तिथे कीर्तन केलं आणि त्याच्या मध्यंतरात स्वामींसमोर एक गीत गाऊन सेवा करण्याची संधी मलाही प्राप्त झाली. असा हा गरुडेश्वरचा संध्याकाळचा अनुभव. दुसऱ्या दिवशी पहाटे विश्वाताई देशमुखने मला सांगितलं, स्नेहा आपण काकड आरतीला जाऊया दोघी जण. म्हटलं चालेल. प्रत्येक ठिकाणी असा माझा वशिला काहीतरी लागत होता नेमका. दुसऱ्या दिवशी आम्ही पहाटे उठलो. पूर्ण गाव निद्रिस्त होतं, पूर्ण काळोख. अशा काळोखाची आपल्याला कधी सवय नसते ना शांततेची सवय असते. त्या पहाटेच्या 3:30-4च्या अंधारात फक्त विश्वाताई आणि मी उंच उंच पायऱ्यांचा घाट उतरत नर्मदा किनारी पोचलो. किनारा वगैरे काही नव्हतंच तिथे, डायरेक्ट सिमेंटची अशी कड तुटलेली होती धारदार, आणि पुढे मैया होती. एवढ्या पहाटे तिथे कुठले तरी संन्यासी स्नान करत होते. आता आम्हाला उतरून घाटावर स्नान करण्यासारखी जागा नव्हती, म्हणून विश्वाताईंनी मग आणले होते, त्याने आम्ही स्नान करत होतो. आता एकच मग दोघींमध्ये, एकदा ती पाणी घ्यायची, एकदा मी घ्यायची. मधल्या काळात डोक्यावरनं पाणी घेतल्यावर इतकं सगळं थंडगार होत होतं, बर्फासारखं अगदी, की तो पण नेहमीच नर्मदा मैया हा अनुभव द्यायची. किती थंडी असली तरी ते चैतन्य आतून जाणवायचं, तो उबदारपणा तिच्या मायेचा आतून जाणवायचा. आम्ही स्नान केलं, कपडे बदलले आणि आम्ही समाधी मंदिरात पोचलो. तर ते अजून उघडलेलं नव्हतं, म्हणून आम्ही पुन्हा वरच्या मंदिरात गेलो. तिथे पुजारी सगळ्या देवांची वस्त्र बदलत होते आणि स्वामी महाराजांशी बोलणारी जी विधभर उंचीची जी दत्तमूर्ती आहे ती तिथे गरुडेश्वरला पूजेत आहे. आणि दुसरं कोणीच नसल्यामुळे पुजाऱ्यांनी झरोक्याजवळ ती, म्हणजे झरोक्याच्या जवळ ती मूर्ती आणली आणि म्हणाले की मनसोक्त दर्शन घ्या. आता आपलं मन खूप हावरट असतं, एवढे म्हणजे सुसंधी मिळालेली, मोबाईल तर चालवलाच पाहिजे, म्हणजे फोटो तर घेतलेच पाहिजे. फोटो घेण्याचा त्या झरोक्यातनं आम्ही जीवापाड आटोकाट प्रयत्न करत होतो, पण त्या मूर्तीचं तेज एवढं होतं की फोटो बघितला की फक्त अशी सोन्याची फुलं फुलं फुलंच दिसायची किंवा सोन्याची किरणं दिसायची. ती मूर्ती काही केल्या काही त्या छबीत पकडता येत नव्हती. मग म्हटलं जाऊ दे, फोटो काढायचा नाद सोडून द्यावा. प्रत्यक्ष स्वामींशी बोलणारी मूर्ती कुठल्याही अवडंबराशिवाय आपल्याला कमीत कमी दर्शन तरी देते आहे, हे भाग्य काय थोडं म्हणायचं का? त्याचं म्हणून आम्ही मनसोक्त दर्शन घेतलं. आणि ते दर्शन घेत असताना असं वाटलं की या मूर्तीत वसलेलं तेज आणि माझ्यामध्ये असलेलं तेज हे एकच आहे, पण ह्याची जाणीव मला कधी होणार? माझ्याशी देव कधी बोलेल का? स्वामींशी जसा देव बोलत होता तेवढी पात्रता आपल्या अंगी कधी येईल का? पण आज ती मूर्ती आपल्याला निदान दर्शन देते आहे, ही सुद्धा आपली खूप पुण्याई आहे असं वाटून आम्ही अतिशय मनोभावे त्या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि गरुडेश्वर इथून आम्ही प्रस्थान केलं. पुढचा मुक्काम होता आमचा माहेश्वरला. माहेश्वरला नर्मदा स्नान सुंदर झालं आणि माहेश्वर तर इतकं छान आहे की मला असं वाटतं की जीवनाची उरलेली वर्ष मी माहेश्वरलाच राहून जगू शकेन, इतका सुंदर तिचा घाट आहे. आणि अहिल्यादेवी होळकरांनी तिथे राज्यकारभार केला आणि ती साध्वी इतकी पवित्र आणि पुण्यवान होती की तिच्या पावित्र्याचं तेज अजूनही या युगात माहेश्वराच्या कणाकणात वसलेलं आहे, अशी अनुभूती आपल्याला माहेश्वरला येते. आणि अतिशय सुंदर माहेश्वरचा घाट आहे. तिथे सुद्धा सहस्त्रार्जुनाचं मंदिर आहे, ज्याने प्रत्यक्ष रावणाला पाळण्याला बांधून ठेवलं होतं आणि त्याच्या नाभीवर आणि इतर ठिकाणी 11 दिवे लावले होते. त्या सहस्त्रार्जुन राजाचं मंदिर सुद्धा तिथे आहे. त्याचंही दर्शन घ्यायला आम्ही गेलो आणि पुन्हा एकदा प्रदीप पाठकांच्या ओळखीने एक कुठले तरी सिद्ध पुरुष होते, मला माहिती नाही, म्हणजे त्यांचं नाव आता मला आठवत नाही, त्यांच्या आश्रमात आम्ही गेलो.
तिथे अतिशय सुंदर कोदंडधारी रामाची धातूची मूर्ती होती. त्याचा हात इतका असा सुंदर नृत्याविष्कारात वळलेला होता, एक हात आणि एका हातात धनुष्य घेतलेलं होतं. तशी सीतामाई आणि लक्ष्मण, म्हणजे सत्यम शिवम सुंदरम हे जे देवाचं आपण लक्षण मानतो, त्याच्यात सुंदरता ह्या रूपात देव तिथे दर्शन देत होता. इतकी मनमोहक ती मूर्ती होती. ते स्वामींनी काय सांगितलं वगैरे तिकडे माझं लक्षच नव्हतं. मला ती रामाची मूर्तीच फक्त दिसत होती तिकडे. माहेश्वरहून सुद्धा आम्ही पुढे गेलो आणि मकर संक्रांत जवळ आलेली. आम्ही जानेवारी महिन्यात गेलेलो. दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत होती आणि आम्ही नेमावरला पोचलो. नेमावर हे मैयाचं नाभिस्थान मानतात. नेमावरला आम्ही गेलो आणि असेच संध्याकाळी आम्ही फिरत फिरत निघालो. आता आमची तर पायी परिक्रमा होती ना, एवढं काय, तरी आम्ही नर्मदा ओलांडू न देण्याची काळजी घेत होतो. पण आता नेमावर हे काय आमचं नेहमीचं जाण्याचं ठिकाण नव्हतं. एका पुलावरनं आम्ही पलीकडे जाणार, तोच एक आजोबांनी आम्हाला हाळी दिली, नर्मदे हर, आणि म्हणाले, परकमावासी हो ना, म्हणजे परिक्रमावासी आहात ना, यहाँ से मत जाओ, परिक्रमा भंग हो जाएगी, यहाँ से नीचे से नर्मदा मैया बहती है. नेमावरला खरंच मैयाने नेम मोडू दिला नाही. आता हे 80 वर्षाचे आजोबा परिक्रमा पायी करत होते. त्यांनी तर आम्हाला नर्मदा ओलांडू नाही दिली. त्यांच्या सभोवती काही तरुण मंडळी, त्यांचे नातेवाईक आलेले होते आणि आजोबा एकटेच परिक्रमा करत होते पायी 80व्या वर्षी. त्यांना विचारलं की क्यों आप इतनी उमर में क्यों कर रहे हो परिक्रमा? तर ते म्हणाले की माझ्या वडिलांनी नवस केला होता की मला मूल होऊ दे, त्या नवसाचा प्रसाद म्हणून मी जन्माला आलो, पण माझ्या वडिलांना संसाराच्या धकाधकीत परिक्रमा करायला जमलं नाही. माझी घरची खूप श्रीमंती आहे, शेतीवाडी आहे, 4-5 ट्रॅक्टर आहेत, गाड्या आहेत. पण आता ह्या उतार वयात मला बुद्धी दिली मैयानी की वडिलांची राहिलेली परिक्रमा मी पूर्ण करायला हवी, आणि म्हणून मी परिक्रमा करायला बाहेर पडलोय. आणि त्यांनी असं उपर्ण बाजूला करून दाखवलं. वडिलांची तस्वीर गळ्यात घालून ते 80 वर्षाचे आजोबा पायी परिक्रमा करत होते. त्यांना बघून आमच्याही डोळ्यात अश्रू आले आणि त्यांच्या घरच्यांच्याही डोळ्यात अश्रू आले त्यांनी हे जेव्हा सांगितलं तेव्हा. आणि आम्ही त्यांना म्हणालो की दादाजी, कुछ आपको तो परिक्रमा के बड़े अनुभव रहेंगे, कुछ बताइए ना हमें. तर ते म्हणाले की अरे कितने अनुभव दिए हैं मैया ने, लेकिन एक आपको बताता हूँ. एक जंगल से मैं गुजर रहा था आणि त्या जंगलात वाट सांगायला देखील कोणी नव्हतं आणि 4 वाटा फुटल्या होत्या. ते म्हणाले मला कळे ना आता कुठे जायचं. नर्मदे हर नर्मदे हर जोरजोरात घोष केला आणि काही अंतरावर गोमाता दिसली, गाय. तिला विचारलं, बाई रस्ता सांग. तिने उजवा कान हलवला, उजवा. तरी खात्री नाही पटली. ते म्हणाले अगर यही सही रास्ता है तो वापस कान हिलाओ. तिने पुन्हा कान हलवलं आणि ते म्हणाले की अशा रीतीने मैयानी मला रस्त्यावर आणून सोडलं. हे दुसऱ्यांचे सुद्धा अनुभव असले तरी ते आपल्या काळजाला इतके, म्हणजे खरोखर इतकं छान वाटलं त्यांना भेटून. आणि त्या दिवशी आम्ही जाऊन आलो मंदिरात वगैरे. तिकडे सगळीकडे संक्रांतीच्या उत्सवाची जोरदार तयारी चालू होती. सगळीकडे स्टॉल लावलेले, तंबू उभारलेले. आमची राहण्याची सोय एका मंदिरात केलेली होती. सुंदर असं काचेरी यांनी मढवलेलं मंदिर होतं, पण दरवाजा नसलेलं मंदिर, अतिशय म्हणजे उघडच. आणि त्यांनी आम्हाला भरपूर जाडजूड ब्लँकेट्स वगैरे दिली होती पांघरायला. आम्ही स्वतःच तर नेलेलं होतच, पण ते सगळं घेऊन, ती ब्लँकेट घेऊन, सगळं घेऊनही थंडी काही केल्या काही भागत नव्हती. म्हणजे नुसती कुडकुड कुडकुड कुडकुड, झोप तर लागायचं काही नावच नाही. ती झोप लागेपर्यंत सकाळी आमच्यापैकी बरेचसे जण उठून नर्मदा स्नानाला निघून गेले होते. मी, स्मिता आणि रजनी म्हात्रे आम्ही मागे राहिलेलो. आम्ही तोंड धुण्यासाठी म्हणून बाथरूम मध्ये गेलो. तिथे स्नानगृह होती, बाहेर अशी हिरवळ होती आणि पलीकडे स्नानगृह होती. आता तापमान जेव्हा खूप थंड असतं तेव्हा काही वेळा नळाला खूप गरम पाणी येतंय असं आपल्याला भास होतो. तर आम्ही बाथरूम मध्ये जेव्हा गेलो स्वच्छतागृहात, तेव्हा असं वाटलं की नळाला मस्त कोमट का होईना पण असं पाणी येतंय, थंडगार तर पाणी नाहीये. तर माझ्या मनात आणि स्मिताच्या मनात लबाडी आली की चला आपण इकडेच स्नान करूया. तशी काय नर्मदाच आहे ना, नळाद्वारे असले तरी काय, कशाला गेलं पाहिजे असं म्हणून
रजनी बिचारी तयार नव्हती, पण तिला आम्ही बळच तयार केलं. चल चल कोणाला कळणार आहे, आपण असं करू, कपड्यांची पिशवी वगैरे तयार करू आणि इथेच बाथरूम मध्येच स्नान करू. असं करून आम्ही बाथरूम मध्ये शिरलो आणि बादलीत पाणी सोडण्यासाठी नळ फिरवला तर नळाचं येणारं पाणी बंद झालं. म्हटलं अरे आता ठीक आहे, पाणी गेलं असेल म्हणून आम्ही बाहेर आलो. आता पाणीच नाही तर काय स्नान करणार. अजून बाहेरच्या लॉनवर मोठ्या पाईप मधनं सोडलेलं पाणी धोधो वाहत होतं. तर म्हटलं चला बादली भरून आणूया आणि स्नानगृहात जाऊन आंघोळ करूया. असं म्हणून आम्ही तो पाईप बादलीत ठेवण्यासाठी उचलला, त्या क्षणी पाईप मधलंही पाणी बंद झालं. मग आता काही आमच्या समोर पर्यायच उरला नाही आणि आम्ही नर्मदा स्नानासाठी नर्मदा किनारी गेलो आणि थंडी बिंडी काही जाणवली नाही. अतिशय सुंदर नेहमीप्रमाणे स्नान झालं आणि नेमावरला नेम मोडू दिला नाही म्हणून नर्मदा मैयाने, म्हणून नेमावर नेहमी लक्षात राहिलं. आता आम्ही काहीच तयारी घेऊन गेलेलो नव्हतो, कारण ती लबाडी करूनच गेलेलो, त्यामुळे काहीच नव्हतं आमच्या जवळ. अचानक स्नान केलं आणि किनाऱ्यावरनं एक मैया आली आणि काही कळायच्या आत त्यांनी चंदनाचा टिळा लावला. म्हटलं मैया जी आपको देने के लिए हमारे पास पैसे वैसे कुछ नहीं है. ती म्हणाली कुछ नहीं चाहिए मुझे, आणि तिने आशीर्वाद दिला आम्हाला. आणि तसंही तीच आपल्याला सगळं देत असते, तिला आपण काय देणार आहोत, 2-5 रुपये की काय देणार आहोत आपण. तर 2 हस्तक आणि 3रं मस्तक तिच्या पुढे वाकवून आम्ही आमचा अहंकार तिला अर्पण केला आणि आमचा नेम तुटू दिला नाही म्हणून नर्मदा मैयाचा जय जयकार करत आम्ही नेमावर वरून सुद्धा प्रयाण केलं. अशी मकर संक्रांती आमची मैयाने अतिशय तिळगुळ न देताही अतिशय गोड केली. त्याच्यानंतर आम्ही पोचलो भेडा घाटला. आता इतके दिवस जे मैयाचं पाणी अतिशय संथ स्वरूपात वाहत असायचं, ते भेडा घाटला अतिशय त्याचं आवेगी रूप आहे. ते दगड अतिशय सुंदर आहेत संगमरवराचे, पण जणू काही त्यांचं धसमुसळ मिलन तिथे होत असतं, पाषाण आणि जल, आणि तो धसमुसळ आवेग आपल्याला तिकडे दिसतो. अर्थातच आम्हाला नर्मदा ओलांडायची नव्हती, त्यामुळे आम्ही तिथे बोटिंग वगैरे काहीही केलं नाही. फक्त प्रवाहाची, उन्मुक्त प्रवाहाची आम्ही मजा तिथे घेतली आणि खूप सुंदर ते दर्शन होतं. जसं काही उसाच्या रसाचे लोटच्या लोट वाहतायत असं ते घुसळत होतं, आणि जसं आपण कोजागिरीला मसाला दूध उकळत असतो तसं ते पाणी फेसाळत होतं आणि खूपच त्याचे तुषार आमच्या अंगावर उडत होते. आणि खूप सुंदर खरोखरच भेडाघाट आहे. म्हणजे परिक्रमा नसती तर तिथेही राहायला खरोखरच आवडलं असतं. भेडाघाटला आम्ही नर्मदा मैयाचं दर्शन घेतलं आणि पुन्हा आमच्या बसकडे जाण्यासाठी आम्ही निघालो. त्या दिवशी आकाशात सूर्यबिंब एखाद्या बत्ताशासारखं दिसत होतं, म्हणजे ढगाळ वातावरण होतं आणि सूर्य दिसत होता असा बघण्यासारखा. आणि तिथे भेडाघाटला संगमरवराची, म्हणजे संगमरवर विपुल प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे ठिकठिकाणी खूप देवतांच्या मूर्ती बनवलेल्या होत्या. जागोजागी मोठमोठ्यांपासून छोट्या मूर्तींपर्यंत सगळ्याकडे अशा त्या मूर्ती मांडून ठेवलेल्या होत्या, सुंदर कलाकुसर केलेल्या मूर्ती. आणि त्या बघत बघत आम्ही चाललो होतो आणि देवाच्याच मूर्ती होत्या. कुठे हनुमानाची मूर्ती, कुठे देवीची मूर्ती, शंकराची पिंड. मग असं म्हणत आलं की हे पण आता देवच आहेत, म्हणजे देवच म्हणून घडवलेले आहेत, पण जोवर मंदिराचं कोंदण त्यांना प्राप्त होत नाही तोवर देवत्व आपण त्याच्यात मानत नाही. मग आता ह्या क्षणी माझ्यात सुद्धा देवत्व का बरं नसावं? माझ्यात मला खूप अवगुण दिसतात म्हणून मला असं वाटतं की मी देव नाही. पण सद्गुरू म्हणतात की जसं मूर्तिकाराप्रमाणे सद्गुरूंचं कार्य असतं, की मूर्ती असतेच त्या दगडात, मूर्तिकार फक्त छिन्नी मारून त्यातला नकोसा भाग दूर करत असतो आणि त्यातूनच मूर्ती प्रकट होते. तसंच सद्गुरू सुद्धा आपल्या जीवनाला आकार देत असतात, अवगुण दूर करत असतात आणि आपली मूर्ती घडवत असतात. भेडाघाटल्या त्या देवतांच्या मूर्ती बघून असाच काहीसा विचार माझ्या मनात आला की वैश्विक जे चैतन्य आहे ते खरं तर मूर्तीत नाहीच आहे आणि कुठल्याही देवळात सुद्धा नाही आहे, ते आपल्या अंतरंगात आहे. आणि त्याची जाणीव होण्यासाठी कुठली मूर्तीच बघितली पाहिजे अशी सुद्धा गरज नाहीये. देवत्व हे मानवाने त्या मूर्तीला बहाल केलेलं आहे. परिक्रमा अशा अनेक अर्थांनी खूप विचारांची घुसळण करणारी ठरली. म्हणजे ज्याला आपण परिक्रमा म्हणतो, म्हणजे जो एक आपला भाविक श्रद्धाळू जो प्रवास असतो, जो व्रत वैकल्य, वैभव लक्ष्मीचं व्रत, मार्गशीर्षातलं व्रत, ह्यापासून सुरू होऊन तो हळूहळू डोळस श्रद्धेकडे जायला लागतो आणि निर्गुण निराकाराकडून
सगुण साकाराकडून निर्गुण निराकाराकडे आपला प्रवास हळूहळू परिक्रमेत सुरू होत असतो. आणि हे स्थित्यंतर अगदी अलगद नकळत होत असतं. त्यासाठी आपल्याला काही करावं लागत नाही. शेवटचा पडाव नाही म्हणता येणार, पण अमरकंटक इथे म्हणजे जिथे मैयाचं उगम स्थान मगाशी दादा म्हणाले तसं अमरकंटकला आम्ही गेलो. त्या दिवशी पण दुसऱ्या दिवशी आम्हाला स्नान करायचं होतं. आदल्या दिवशी जाऊन आम्ही अमरकंटकला पोहोचलो. प्रदीप पाठकांची दुसरी परिक्रमा असल्यामुळे ते शोधातच असायचे की कुठे सिद्ध पुरुष साधू कोण वेगळे दिसतायत का. आम्हाला जे गाईड करणारे गाईड होते त्यांचं पण नाव महाकाल होतं आणि ते ओशोंचे शिष्य होते आणि ते आम्हाला सगळी माहिती देत होते. त्यांना प्रदीप पाठकांनी विचारलं की कोणी सिद्ध पुरुष आहेत का, आम्हाला त्यांचं दर्शन मिळेल का. आणि त्यांनी जो पत्ता दिला होता तिथे आम्ही दुपारी गेलो. तर अतिशय म्हणजे काय म्हणतात, दरिद्री एखाद्या भिकाऱ्याचं घर असेल असं, म्हणजे तरट लावलेली आणि सगळी फाटकी तुटकी अवस्था असं ते ठिकाण होतं. की काही तिथे ऐश्वर्याचं काहीही नाही, म्हणजे बघून आपल्यालाच वाटेल की आपण केवढे श्रीमंत. तिथे ते महाराज जे बसलेले होते त्यांच्या समोर हलवायाकडे जत्रेत जसं एक मोठं पातेलं ठेवतात तसं मोठं पातेलं ठेवलेलं होतं. आणि त्याच्यात साखरेचे क्यूब्स असतात तशी काहीतरी कडक मिठाई ठेवलेली होती. आणि येणारे जाणारे सगळे आदिवासी बांधव, त्या मुली छोट्या नर्मदे हर थाळी द्यायच्या आणि हे महाराज कागदाच्या पुडीत बांधून भरभरून त्यांना तो प्रसाद देत होते. आणि आम्ही त्यांना विचारलं की म्हणजे त्यांची राहणीवरनच कळत होतं की हे कुठून येतं. ते म्हणाले कुठून येतं हम क्या जाने, मैया दे रही है और हम लुटा रहे. तर अशा तऱ्हेने गरिबीतली सुद्धा श्रीमंती, म्हणजे जे पायी परिक्रमा करतात त्यांना तर हा अनुभव येतोच की चहा साखर लोक देतात परिक्रमावासियांना. आणि अहो चहा करायला आमच्याकडे भांड नाहीये, भांड द्या असं म्हटलं की ते सांगतात की शेवटचं जे पातेलं होतं तेच विकून तुमच्यासाठी चहा साखर आणली. तर एवढी पराकोटीची गरिबी असून सुद्धा परिक्रमावासियांना तिथे जो औदार्याचा अनुभव येतो तोच अनुभव आम्ही या स्वामींच्या दर्शनाने सुद्धा घेतला. आणि मग अमरकंटकला दुसऱ्या दिवशी कोटी तीर्थात आमचं स्नान होतं. तेव्हा मी म्हटल्याप्रमाणे 90°C तापमान होतं. गाड्यांच्या टपावर असा पातळ बर्फाचा थर जमलेला होता आणि कोटी तीर्थात स्नान करणं अपरिहार्य होतं. एकदा अनुभव आला म्हणजे आपलं मन लगेच तयार होतं असं नाही, आपल्याला पुन्हा पुन्हा अनुभवाची गरज असते खरोखर. आणि त्या थंडगार पाण्यात पुन्हा एकदा कोटी तीर्थात आम्ही स्नान केलं आणि पुन्हा एकदा तोच अनुभव आला की सुंदर अनुभव स्नानाचा. बाहेर आल्यानंतर मात्र लाकडं झाली अक्षरशः. पण तिथे नर्मदा मैया फरशीच्या खालून अशी बारीकशी वाहत असते आणि म्हणजे एक फरशी तुम्ही ओलांडली की परिक्रमा भंग झाली, एवढे दिवस केलेली. त्यामुळे खूप काळजीपूर्वक तिथे तुम्हाला वागावं लागतं. अर्थात मार्गदर्शन देणारे सगळेजण असतातच तिथे. तर अमरकंटकला नर्मदा मैयाचं दर्शन आम्ही त्या देवळात घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही होशंगाबादला गेलो. होशंगाबादला सुद्धा नर्मदा जयंतीचा मोठा उत्सव तिथे होणार होता आणि तिथलाही आमचा प्रवास जो होता तो अतिशय चांगला झाला. तिथे मोठा प्रशस्त सेठाणी घाट म्हणून आहे आणि तिथे नर्मदा मैया इतकी शांत वाहते जसं काय गवतात एखादी नऊवारी साडी वाळत घातलेली असावी तितकी, म्हणजे त्याच्यात काहीच हालचाल नाही, काही नाही, प्रशस्त एकदम. तिथे आम्ही निवांत बसलो आणि असं वाटलं की निवांत असं आपण म्हणतो फक्त नावाला, पण खरं तर आपण निवांत कधीच नसतो. प्रत्येक क्षणी आपल्या मनात पुढे काय पुढे काय पुढे काय ह्याचीच घाई चालू असते आणि आपण कधीच परमेश्वराच्या कृपेवर आपला विश्वास नसतो. आपण कुठल्या तरी चमत्कारांच्या अपेक्षेत असतो. बघायला गेलं तर रोज आपल्या मुखात अन्न पडतं, रात्री आपल्याला निद्रा लागते, सकाळी त्याच्या प्रेरणेने जाग येऊन आपण कार्य करायला लागतो. हा मोठा चमत्कार रोजच आपल्या जीवनात घडत असतो, पण आपण त्याची जाणीव न ठेवता आपण कुठल्या तरी चमत्काराच्या प्रतीक्षेत असतो आणि निवांत राहणं हे तर आपल्याला माहितीच नसतं, सारखं पुढं काय पुढं काय. तेव्हा ती एक शेर मला आठवतो, कभी तुम उसकी मोहब्बत का यकी तो कर लो, कभी तुम उसकी मोहब्बत का यकी तो कर लो, गुजर न जाए उम्र कहीं आजमाने. असा अनुभव तिथे होशंगाबादला आला बसल्यावर, की असं वाटलं
एक खूप वर्षांपूर्वी दोन बौद्ध भिक्षूंचं एक चित्र बघितलेलं होतं की नवीन तरुण बौद्ध भिक्षू असतो तो प्रतीक्षा करत असतो की पुढे काय पुढे काय काय होणार, एवढी साधना केल्यावर काय होणार. आणि वृद्ध जे भिक्षू असतात ते त्याला सांगतात नथिंग हॅपन्स नेक्स्ट, दिस इज इट. जे काय होत आहे ते ह्याच क्षणी होत आहे. आणि आपण त्या क्षणात मात्र कधीच राहत नाही. होशंगाबादनी हा होश मनामध्ये जागवला म्हणून होशंगाबाद सुद्धा लक्षात राहिलं. आणि आम्ही आता आमची परिक्रमा संपणार होती आणि पुन्हा आम्ही एकदा ओंकारेश्वरला येऊन आम्ही आलो. आता ओंकारेश्वरला पुन्हा आम्ही संकल्पपूर्ती करणार होतो आणि तिथे आमच्या वस्त्रांचा त्याग आम्हाला करायचा होता. म्हणजे अशी प्रथा आहे तिथे. आता जे पायी परिक्रमा करतात त्यांची ऑलरेडी 2च वस्त्र असतात बिचाऱ्यांची, ती इतकी धुवून मळकट आणि फाटलेली जीर्ण झालेली असते की त्यांनी वस्त्रांचा त्याग करणं स्वाभाविकच आहे. आपण प्रथा म्हणून आता बसमधनं केलेली असली तरी वस्त्रांचा त्याग तिथे करणार होतो. पण खरोखर आपण गीतेच्या तत्वज्ञानात नेहमी ऐकलेलं असतं की देह सोडणं किंवा मृत्यू म्हणजे दुसरं काहीही नसून जीर्ण झालेल्या देहाने एक वस्त्र बदलून दुसरं वस्त्र धारण करणं आहे. पण हे फक्त आपण पुस्तकात वाचलेलं असतं, त्याची अनुभूती आपण कधी घेतलेली नसते. ओंकारेश्वरच्या घाटावर जेव्हा मी खरोखरच माझी वस्त्र सोडली तेव्हा मला जाणीव झाली की आतली मी तर तीच राहिली आहे, फक्त वस्त्र काढून टाकलेली आहे. आणि तेव्हा कुठेतरी मला विहंगच्या जाण्याने जो काही शोक झालेला होता त्याच्यावर कुठेतरी दिलासा मिळाला की नाही, फक्त वस्त्र बदललं गेलेलं आहे, आतलं चैतन्य तेच आहे. तरी सुद्धा ओंकारेश्वरला संकल्पपूर्तीचे विधी चालू असताना मनात अनेक म्हणजे यांत्रिकपणे क्रिया चालू होत्या. मनात अनेक विचार येत होते. म्हणजे बघता बघता 3600 किलोमीटर परिक्रमा झाली सुद्धा नाही. सुरुवातीला आपल्याला धाकधूक वाटत होती की आपण आजारी पडलो तर, घरी काही झालं तर, बसला काही झालं तर, कशी होईल परिक्रमा, जमेल का आपल्याला. आणि बघता बघता परिक्रमा संपली सुद्धा. विश्वासच बसत नव्हता. आणि खूप खूप विचार मनामध्ये येत होते की परिक्रमाच आहे ना. आणि मग तेव्हा कोडं उलगडलं की हा तर प्रवासच आहे. प्रत्येकाचं प्रवासाचं जायचं मुक्कामाचं ठिकाण ठरलेलं आहे. विहंग माझ्या आधी उतरला. मग मनात माझ्या प्रश्न आला की माझा अजून किती प्रवास बाकी आहे, मला कुठे उतरायचं आहे, पण सगळं अज्ञात आहे. तेव्हा जसं म्हणतात की 1 स्टेप इज इनफ फॉर मी, तसं फक्त एक एक पाऊल मला पुढे चालायचं आहे आणि त्याने माझं बोट धरलेलंच आहे. फक्त मला निशंकपणे चालायचंय. तिथे आम्ही संकल्पपूर्ती केली. तरी सुद्धा नर्मदा मैयाचं जे जल असतं, जे इतके दिवस साधं बाटलीतलं पाणी वाटत होतं पण ते नव्हतं, ह्याची जाणीव परिक्रमाभर आम्हाला होत होती. ते आता बाटलीतलं जल नर्मदा मैया आमच्या बरोबर एका बाटलीतनं आमच्या घरी येणार होती. पण त्यापूर्वी त्यातलं पाणी तिथे ऋणमुक्तेश्वर महादेवाचं मंदिर आहे, तिथे जाऊन वहावं लागतं, तर ती परिक्रमा पूर्ण होते. आणि जी आम्ही इतके दिवस परिक्रमा भंग होईल या भीतीने जे आम्ही करू शकलो नव्हतो, ते कावेरी आणि नर्मदा नदीचा संगम तिथे आहे आणि एका टेकाडाला ओलांडून असं त्या संगमावर जावं लागतं. आम्ही बोटीतनं जात होतो. बोट पलीकडे येणार होती वळसा घालून आणि आम्ही ते टेकाडून जायचं होतं बोटीत बसायला. तिथे पण तसंच अगदी बुळबुळीत झालेले गोटे आणि त्यावरून आता पाय टाकून त्या होडीत बसायचं, म्हणजे सारखी परीक्षाच वाटायची आणि पास पण तीच करायची. आम्ही त्या होडीमध्ये जाऊन बसलो आणि तिथे वेळा खूप पाळाव्या लागतात, कारण आता धरणाचं पाणी सोडण्याच्या आणि मागे घेण्याच्या ज्या वेळा असतात. म्हणजे ओंकारेश्वरला असं खूप उंचावर एक खूण केलेली आहे की नर्मदा मैयाचं पात्र इथपर्यंत आहे, ते बघून आपल्याला विश्वासच बसणार नाही. म्हणजे सद्यस्थितीतलं पात्र बघितलं तर वाटणारच नाही की एवढ्या उंचापर्यंत नर्मदा मैया वाहत असेल, असं वाटतच नाही. आम्ही त्या बोटीतनं निघालो आणि काय धरणाच्या पाण्याची काय हे झाली माहिती नाही. एका सुळक्याला आमची बोट जाऊन अडकली. आता नावाडी अगदी पोरगेल असा आम्ही सगळे भारदस्त. आता टांगा आडला तर टांग्यातनं उतरता तरी येतं, नावेतनं कसं उतरणार, तिथे काय उतरायची सोय नव्हती. त्यामुळे काय फक्त नर्मदे हर नर्मदे हर, मोबाईलला पण रेंज नाही अशा वेळेला. म्हटलं आता काय होणार काय माहिती. आणि अक्षरशः
नर्मदा मैयाचा गजर केल्यावर प्राजक्ताचं फूल जसं फांदीवरून सुटून गिरकी मारून गिरक्या मारत खाली यावं, तसं आमच्या नावेने एक गिरकी मारली आणि तो सुळका पास होऊन काहीही न होता आमची नाव योग्य ठिकाणी पोचली. आणि अशा तऱ्हेने आमची परिक्रमा पूर्ण झाली. खूप सुखरूप, खूप छान. आता ही परिक्रमा झाली. मी अगदी सुरुवातीला कागद पेन घेऊन गेले होते की मी प्रवास वर्णन लिहिणार, पण प्रत्यक्षात आमचा प्रवास दिवस रात्र चालूच असल्यामुळे, म्हणजे तिथे जाण्याची घाई, रात्री झोपण्याची घाई, त्यामुळे एक अक्षरही मी लिहिलं नव्हतं. शिवाय आपल्याला काही अश्वत्थामा भेटलेला नाही, आपण काही साधना केलेली नाही, आपल्याला कुठली अशी काय देव भेटला सोडलं तरी, म्हणजे आता ते सुद्धा मी म्हणेन खरंच देव भेटला का मला, असं म्हणण्यासारखी देवची भेट. त्यामुळे मी त्याच्यावर काहीच न लिहिता गप्प राहिले होते. जवळजवळ 1.25 वर्ष लोटलं आणि माझी एक वर्तमानपत्रात काम करणारी मैत्रीण संपादिका होती. तिने माझ्या लकडा लावला मागे की स्नेहा आता मौन सोड आणि आमच्या वाचकांसाठी तुझे नर्मदा परिक्रमेचे अनुभव लिही. आणि स्मिता पण साक्ष आहे की एक ओळही कधी मी खरडली नव्हती. आणि 1.25 वर्षाने निव्वळ स्मरणातून हे नर्मदायन हे पुस्तक, म्हणजे आधी सदर स्वरूपात आणि अशोक मुळे सर इथे बसलेले डिम्पल पब्लिकेशनचे, मी आपलं लहान मूल कौतुकाने काढलेलं चित्र आईला दाखवतो तसं ते लेख छापून आले की मुळे सरांना पण पाठवायचे. तर मुळे सरांनी अतिशय आनंदाने प्रेमाने नर्मदायन पुस्तक काढलं. आता जेव्हा हे अनुभव लिहिता लिहिता देवची गोष्ट आली, मला देव भेटला का, मला देव भेटला, तेव्हा मधल्या काळात जरी देव भेटला होता तरी काहीच संपर्क नव्हता. त्याच्या आई वडिलांचं नाव सुद्धा मला माहित नव्हतं, फक्त मोबाईलचा नंबर होता माझ्याकडे. जेव्हा तो लेख छापून आला मला देव भेटला, तेव्हा मी व्हॉट्सअपवरनं त्याच्या आईला पाठवला तो लेख. आता ते बिचारे गुजराती, त्यांना मराठी काय कळणार. त्यांनी आपलं मला उत्तरादाखल देवचे 2-3 फोटो पाठवले. तर एका फोटोत देव आईस्क्रीम खात होता, एका फोटोत अनाथाश्रमात पतंग वाटत होता, आणि एका फोटोत कुठल्या तरी रिसॉर्ट किंवा पाण्याच्या ठिकाणी गेले होते आणि देवला त्याच्या बाबांनी असं कडेवर उचलून धरलेलं आणि त्याने आनंदाने असा हात उंचावलेला. आणि त्या फोटोत त्याच्या हाताभोवती तेजोवलय दिसत होतं आणि फोटोत कुठला तरी असा अदृश्य मोठा एखाद्या मूर्तीचा असावा असा हात दिसत होता. मला पुन्हा एकदा वाटलं खरंच आपल्याला देव भेटला. तरी सुद्धा ते तिथवरच राहिलं. जेव्हा अशोक सरांनी पुस्तक काढलं तेव्हा पहिलं पुस्तक जसं मी विहंगच्या स्मृतीला अभिवादन त्याच्या वाढदिवसाला काढलं होतं, तसं दुसरं देखील पुस्तक आम्ही त्याच्याच जन्मदिवशी काढायचं ठरवलं होतं. मला वाटतं अशोक सरांचा पण वाढदिवस होता 10 ऑक्टोबरला. 10 ऑक्टोबर 2017 रोजी नर्मदायनच्या पहिल्या आवृत्तीचं प्रकाशन झालं. आणि अगदी सहज मला असं वाटलं की देवच्या आईला विचारून बघावं की पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे तर तुम्ही या. आणि मी त्यांना सहज व्हॉट्सअपवर मेसेज केला की पुस्तकाचं प्रकाशन ह्या दिवशी इथे इथे होणार आहे. आणि त्यांचा मला लंच ब्रेक मध्ये फोन आला की देव म्हणतोय की आई आपल्याला, म्हणजे जायचंय आपल्याला पुस्तक प्रकाशनाला, त्यामुळे आम्ही विमानाने त्या दिवशी येऊ, पुस्तक प्रकाशन अटेंड करू आणि आम्ही परत जाऊ. माझा पूर्ण फोकसच चेंज झाला. म्हणजे तोपर्यंत प्रकाशन समारंभ कसा होणार, कारण डॉक्टर विजया वाड आणि धनश्री लेले यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन होणार होतं, त्यामुळे त्यांच्या मोठेपणाच्या कल्पनेने मी दडपून गेलेले होते आणि कसं आपलं होणार पुस्तकाचं प्रकाशन. देव येणार म्हटल्यावर सगळंच बदललं. म्हटलं आता देव येणार आहे तर देवला वाचायला मिळालं पाहिजे की आपण काय लिहिलंय त्याच्याबद्दल. आणि गुजराती मधले मनोहर जोशी म्हणून खूप अगदी मला वाटतं ज्ञानपीठ त्यांना पुरस्कार मिळालेला आहे असे गुजराती लेखक होते. आणि त्यांचं अनुवाद झालेलं एक पुस्तक कृष्णा संबंधीचं माझ्या वाचनात आलेलं. मी एवढं वेडं धाडस केलं की मी डायरेक्ट त्यांना फोन केला की मला ह्या लेखाचा मला अनुवाद करून हवाय गुजरातीत. तर त्यांची जी सचिव होती पल्लवी ठक्कर, तर तिने त्या लेखाचा अनुवाद केला. आणि तो अनुवाद करत असताना म्हणजे तिने मला सांगितलं की ती ढसाढसा रडत होती की ती म्हणाली पूर्ण वेळ मला चंदनाचा सुगंध जाणवत होता तो अनुवाद करताना. इतकं करूनही ती माझ्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला काही ती येऊ शकली नव्हती.
याची आम्ही गुजराती लेखाची फ्रेम केली आणि देव सकाळी निघालेला विमानाने, त्यामुळे तो आईच्या मांडीवर डोकं ठेवून गाढ झोपून गेलेला होता आणि पूर्ण कार्यक्रमभर झोपलेला होता. आणि त्याच्यावर विजया वाडताईंनी कोटी केली की देवला फक्त स्नेहालाच दर्शन द्यायचं होतं, त्यामुळे आता तो झोपलेला आहे. आणि मग कार्यक्रम संपला वगैरे, फ्रेम दिली त्यांना आणि नंतर मग सगळेजण भेटायला आपल्याला येतात. त्या ह्याच्यात मला काही देवला पुन्हा भेटायला मिळालं नाही आणि दुसऱ्या दिवशी ते लगेच संध्याकाळच्या विमानाने जाणार होते. आता पुस्तक प्रकाशनानंतर सगळीच गडबड असताना तरी देवचं थोडं तरी दर्शन पुन्हा एकदा आपल्याला लाभावं म्हणून मी विमानतळावर गेले त्याला भेटायला. तर पल्लवी ठक्करला खूप वाईट वाटत होतं की मी देवला भेटू नाही शकले, म्हणून मी तिला फोन लावून दिला आणि गुजरातीच ना, त्यामुळे देव तिच्याशी मस्त गप्पा मारत होता आणि अख्खा वेळ तो तिच्याशी गप्पाच मारत होता. तिचं जीवन त्यांनी धन्य करून टाकलं. त्याच्यानंतर माझी बँगलोरहून माझ्या कार्यक्रमासाठी माझी मानसकन्या आली होती, खुशी तिचं नाव, साऊथ इंडियन आहे. देवला भेटल्यानंतर देवनी तिला मिठी मारली जाताना आणि ती म्हणाली की आय कुड फील इन्फिनिटी, म्हणजे एवढी वर्ष जे मी शोधत होते ते मला त्याच्या मिठीतनं गवसलं असं मला वाटलं. आणि अशा ह्याच्यात देव माझ्या काही वाट्याला आला नाही. पण एक होतं की तो इतका छोटा मुलगा असूनही त्याच्या पाया पडलं तर तो जरा सुद्धा दचकायचा किंवा बावचळायचा नाही. युजली आपण मोठी माणसं सुद्धा कोणी नमस्कार केला तर टुणकन उडी मारून बाजूला जातो, पण तो अगदी शांत तिथे उभा असायचा. आणि त्या ह्याच्यात देवनी मला आमंत्रण दिलं की तू आनंदला 17 नोव्हेंबरला माझा वाढदिवस असतो, त्याला तू ये. आता आनंदला 17 नोव्हेंबरला जायचं असंही मला देव भेटला नव्हता. ती खुशी इतक्या त्या अनुभवाने भारावून गेलेली, ती म्हणाली मी बँगलोरहून येईन पण आपण जाऊया त्याच्या वाढदिवसाला. आणि मग आम्ही आनंदला त्याच्या वाढदिवसाला गेलो. आम्हाला घ्यायला आले होते पूर्वी आणि सुनीलजी, त्याच्या आई वडिलांचं नाव. ते आम्हाला घ्यायला आले. सकाळी आमची गाडी पोचली आनंदला आणि सकाळी त्यांचा फ्लॅट होता पण त्याला देवाशीष असं त्यांनी नाव दिलेलं होतं. त्यांच्या घरात प्रवेश केला, पूर्वाभिमुख घर होतं. सूर्याची अशी कोवळी किरणं खोलीत येत होती. देव शांत झोपला होता आतल्या खोलीत आणि पूर्वीने घरभर धूप केला होता. त्या धुरातून असं सगळं स्वप्नील दिसत होतं. गुजराती परंपरेनुसार त्यांनी पहिला मस्तपैकी मसाल्यानं चाय आणला आणि माझ्यासमोर ठेवला आणि जशा आपण कॉमन गप्पा मारत असतो शिळोप्याच्या, तसं ते गप्पा मारता मारता सुनीलजी मला म्हणाले, स्नेहा जी आपने परिक्रमा कौन से ईयर में की? मतलब 2015 में. तर ते म्हणाले, विहंग जी आपके साथ थे ना उस वक्त? तर मी म्हटलं नाही, विहंग जी तो 2012 में गए. तर ते म्हणाले की हम विहंग जी से मिले. आता विहंगचं व्यक्तिमत्व असं होतं की त्याला एकदा भेटलेला माणूस त्याला कधी विसरू शकायचा नाही, असं त्याचं व्यक्तिमत्व होतं. ते म्हणाले की आम्ही जेव्हा पुस्तक प्रकाशनाला आलो तेव्हा तिथे विहंगचा फोटो लावलेला होता, असा अर्धा फोटो तिथे मी लावलेला होता, पोस्टर असं करून लावलेलं होतं. ते म्हणाले हमको तो शॉक लग गया उनका फोटो देख के कि ये कब हुआ. आता मला काही समजत नाहीये की ह्यांना शॉक बसायचं काय कारण. पण कसं असतं ना की आपल्या ओळखीचा माणूस, अहो मी काल त्याच्याशी बोललो आणि आज हे कसं झालं, असा जो धक्का आपल्याला बसतो तसा त्यांना धक्का बसला की विहंगचा फोटो. त्यांनी हॉलमध्ये कोणाला तरी विचारलं सुद्धा की ये कब हुआ, तर त्यांनी सांगितलं पण त्यांना असं वाटलं की आपल्याला मराठी कळत नाही, आपली काहीतरी ऐकण्यात चूक झालेली आहे असं म्हणून त्यांनी मला विचारलं की कब हुआ. तर मी म्हटलं की 2012 में और वो परिक्रमा में मैं अकेली ही थी. तो ते म्हणाले नहीं, विहंग जी आपके साथ परिक्रमा कर रहे थे और नारेश्वर में जब आप देव से मिल रही थी तब विहंग जी हमसे बात कर रहे थे, उनके आंखों से आंसू बह रहे थे और वो कह रहे थे कि आपको इनका बर्ताव अजीब लगेगा लेकिन स्वामी जी ने उनको बताया है और उनको लग रहा है कि देव यानी स्वामी जी है इसलिए वो इस तरह से कर रही हैं. देवच्या आईनी, देवच्या आत्यानी आणि देवच्या वडिलांनी विहंगला पाहिलं, त्याच्याशी ते बोलले, त्यांनी मिळून प्रसाद घेतला. आता हे ऐकल्यावर मला काय बोलावं हे खरंच कळेना की 2012 मध्ये तो गेल्यावर निदान आम्हाला स्वप्नात तरी तो एकदा तरी दिसावा म्हणून आम्ही जीव टाकत होतो, मी आणि मुलं.
तेव्हा आमच्या स्वप्नातही कधी त्यांनी आम्हाला दर्शन दिलं नाही. आणि देवच्या आई वडिलांना दर्शन देऊन काय मिळणार होतं? यांना कशासाठी हा दिसला, हे खरंच मला काही कळत नव्हतं. म्हणजे डोकं असं बधीर झालं की काय ह्याच्या मागे कार्यकारण भाव असू शकतो. त्यांना दाखवून काय फायदा आहे? मला का नाही दिसला? माझ्या मुलांना का नाही दिसला? पण तो दिवस असा विलक्षण होता की जर ते पुस्तक प्रकाशनाला आले नसते तर त्यांना कळलं नसतं की त्यांना एक विलक्षण अनुभव मिळालेला आहे. आणि मी जर पुन्हा आनंदला गेले नसते तर मला आयुष्यात पुन्हा कधी कळलं नसतं की असंही होऊ शकतं. माझ्याबरोबर खुशी आलेली होती बँगलोरहून. ती म्हणाली की अशा गोष्टींना मी तर भाकड कथाच समजते, असल्या काही गोष्टींवर माझा विश्वास नाही. पण सिन्स मी विहंगला ओळखत होते त्यामुळे मी असं म्हणते की स्नेहा, यू आर सो लकी टू हॅव समवन इन युअर लाईफ हु लव्स यू बियॉन्ड हिज लाईफ. जीवन सोडल्यानंतर सुद्धा प्रेम करायचं न सोडलेलं कोणीतरी तुझ्या आयुष्यात आहे. आणि हे फक्त मी विहंगला ओळखत असल्यामुळेच मी यावर विश्वास ठेवू शकते. असा हा अनुभव नर्मदा मैयाने मला दिला. आणि दुसऱ्या आवृत्तीत तो घालूया की नको, की काय समजतील लोक. तर असं वाटलं की देवलाच विचारावं. म्हणजे देवच्या आईला फोन केला, ती म्हणाली देव कोई पूछो वो बढ़िया आंसर देगा आपको. आणि देवला विचारलं तेव्हा तो म्हणाला की ये तो कुदरत का करिश्मा है, ये सब तक पहुंचना चाहिए. असं म्हणून तो अनुभव दुसऱ्या आवृत्तीत देखील पुस्तकामध्ये समाविष्ट झाला. परिक्रमेच्या सुरुवातीला सौभाग्यवती भव म्हणून मला मिळालेला आशीर्वाद मी किती संकुचित अर्थाने घेत होते की फक्त सवाष्ण असलं किंवा कुंकू लावायचा अधिकार असला म्हणजे सौभाग्यवती. पण नर्मदा मैयाने मला जाणवून दिलं की गुरुकृपेचं सौभाग्य ज्याला प्राप्त झालेलं आहे तो सौभाग्यवानच आहे. त्या अर्थाने मी सौभाग्यवती आहे, सौभाग्यवान आहे, ह्याची प्रचिती मैया मला वेळोवेळ देत आली. अगदी आजची पत्रिका सुद्धा त्याला अपवाद नाहीये. हेमंतदादा सांगतील की मी नाव सांगितलेलं नसताना आजच्या पत्रिकेवर सुद्धा माझं नाव सौ स्नेहा सांगेकर असंच छापलं गेलेलं आहे. परिक्रमा 10 वर्षांपूर्वी झाली आणि अनेक अनुभव तरी सुद्धा येत गेले, परिक्रमेपुरते मर्यादित राहिले नाही. नर्मदायन पुस्तक काढून अशोक सरांनी माझ्यावर अगणित कृपा केली की इतक्या लोकांचा सत्संग मला लाभला की नर्मदायन पुस्तक वाचून इतक्या कानाकोपऱ्यातनं मला अतिशय उच्च कोटीच्या साधकांचे मला फोन आले, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला, त्यांची अध्यात्म साधना कळू शकली. आणि खरोखर ते देणं जे आहे, ती श्रीमंती आहे, ती न फिटण्यासारखी आहे. भौतिक तर भरभराट झालीच, त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. पण हा जो अनुभव मैयाने दिला त्याचं ऋण खरोखरच न फिटणारं आहे. आणि आज परिक्रमेला, बसनी केलेल्या परिक्रमेला, 20 दिवसात केलेल्या परिक्रमेला 10 वर्ष लोटली जाऊनही जिच्या तीरावर वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी विश्राम केलेला आहे, अशा महाराजांच्या स्थानावर त्यांच्या प्रिय नर्मदा मैयाने तिचं गुणगान करण्यासाठी मला इथे बोलावलं. आणि नर्मदा मैया बनून तुमच्या रूपात तिने माझे एवढे बोल ऐकले, ह्याबद्दल सर्वांचे आभार मानून आणि तिचा पुन्हा एकदा गजर करून मी आपला निरोप घेते. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.